आईच्या पुण्याईनं लेकरू सात्विक आहे, बापाच्या पुण्याईनं तीनही मुलं चतुर आहेत, खानदानाच्या पुण्याईनं दानशूर आहेत आणि स्वतःच्या पुण्याईनं भाग्यवान आहेत. बापानं काय दिलंय, बापानं काय दिलंय, बापानं काय दिलंय, तर बापानं आपल्याला नाव दिले. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. चुलीवर भाकऱ्या भाजणारी आई लक्षात आहे, पण ती भाकरी टोपल्यात ज्याच्यामुळे आली तो बाप आमच्या लक्षात नाही. पहिला नंबर आला तर गावभर पेढे वाटणारी आई लक्षात आहे, पण माझ्या लेकराचा पहिला नंबर आलाच पाहिजे याकरता कष्ट करणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे. प्रसव वेदना होताना तरपडणारी आई लक्षात आहे, पण डॉक्टरच्या केबिनच्या बाहेर एरझऱ्या घालणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे. ज्या दिवशी दिदी तुझा जन्म होतो त्या दिवसापासून बाप स्वतःसाठी जगणं जगायचं सोडून देतो. महाराष्ट्रातल्या मुलांना बापाचं महत्व कळेना झालंय. तिलक वर्मानं, रोहित शर्मानं एखादा रन धावून काढला तो पोरं शर्ट काढून नाचतात. लेका आपल्या बापानं नांगराचं रुमणं हातात धरलं, या बांधापासून त्या बांधापर्यंत दररोज 1000 नॉट आउट रना काढल्या. कधीतरी आपल्या बापासाठी टाळी वाजवायला शिका. माझी विनंती आहे तुम्हाला. कधीतरी बापाचा फोटो व्हॉट्सअपच्या डीपीला, इंस्टाच्या स्टोरीला, फेसबुकच्या पोस्टला टाका. विथ यू म्हणा, मेल्यानंतर जग मिस यू म्हणाल. अरे आपल्या बापानं देह कमवलाय आणि नटानंही देह कमवलाय, याच्यात फार मोठा फरक आहे. नटानं देह कमवला, नटीनं देह मिळवला ते आपल्याला अट्रॅक्ट करायला, आणि आमच्या बापानं देह झिजवला आम्हाला प्रोटेक्ट करायला. हा फरक कळू नये आपल्याला. मुलीला माहेर कुठपर्यंत आहे ताई? जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमचा बाप जिवंत असतो ना तोपर्यंतच तुम्हाला माहेर आहे. ज्या दिवशी माहेरातून तुमचा बाप निघून जातो, मरतो, दिसत नाही, त्या दिवसापासून लेकीची पावलं जड होतात. माझ्या आईला परवा मी विचारलं, आई का जात नाही ग मामाच्या गावाला? ती म्हणली कोणासाठी जावं? ज्या बापासाठी जात होतो तो बाप राहिला नाही, आता जाऊ वाटत नाही. कांदे, बटाटे, लसूण, येसराची चटणी काय द्यायची गोष्ट असते? येसराची चटणी भाजू द्या, पण माहेरात जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला माहेरात राहू वाटेल. ते पुरल, लोणच्याची भरणी तुम्हाला येईल. ज्या दिवशी बाप मरल त्या दिवसापासून हातातली पिशवी रिकामी येते. माझं खोटं वाटत असेल तर बापावर लेकीचं प्रेम किती आहे. एकदा बालपण आठवा. तुम्ही लहान होता, तुमच्याकरता घोडा झाला, तुम्हाला त्यानं खांद्यावर घेतलं, त्यानं मोटरसायकल घेतली, लक्ष्मीची पावलं त्यानं त्या गाडीवर उमटवली, घराला आशीर्वाद दिला. जरा पुढचं ऐका. तुम्ही मोठ्या झाल्या, तुम्ही म्हणला होता त्या कॉलेजला नको पप्पा, तिथली फी जास्त आहे. बाप म्हणला तुला काय करायचं आहे फीचं, मी देतो पैसे. फी भरली, तुम्ही शिकला, मोठ्या झाल्या. तुम्ही म्हणाला नको बाबा आता लवकर लग्न करायला. का? अहो ते नको, ते फार खर्च आहे आता, मंडप म्हणा, सोनार म्हणा, ते अमुक तमुक, तुम्ही काही घेऊ नका, नाही जमणार. तू काळजी करायची नाही. हा बाप सोनाराच्या पाया पडल, मंडपवाल्याच्या पाया पडल. एवढं सगळं केलं तुमच्या बापानं. तुमचं लग्न ज्या दिवशी जमलं त्या दिवशी तुमचा बाप एकटा रडला. ज्या दिवशी तुमचं लग्न होतं त्या दिवशी पुन्हा बाप सकाळी रडला. लग्न होऊन नांदायला जाताना जेवढं पाणी चमच्यानं तुळशीला वाहत होती आई, तेवढंच पाणी बापानं पुरीनं तुमच्याकरता डोळ्यात घालवलंय. आणि तुम्ही म्हणता आमच्या बापाला काही कळत नाही. मिठी मारली होती बापानं तुम्हाला आणि तोंडावरनं हात फिरवला होता. तो हात तुमच्या आयुष्यातला शेवटचा हात आहे. त्या दिवसानंतर तुमच्या बापानं तुमच्या तोंडावर हात फिरवला नाही. मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे, अलौकिक लीला किती आठवावे. श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरदक प्रदेशम विधींद्रादिदेवो सदा स्तूयमानम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा, घावी घावी माझी सेवा,
दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, ऐके वचन कमळापती मजरंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे, घ्यावी घ्यावी माझी भाक जरी का मागे नानी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकोबांचा चार चरणांचा स्वतःचा पारमार्थिक अनुभव प्रगट करणारा महाराजांचा आजचा अभंग आहे. साधूचा अनुभव जगाच्या फायद्याचा, आपला अनुभव फक्त आपल्या फायद्याचा. साधूच्या अनुभवानं जग सुधारतं, आपल्या अनुभवानं जग सोडा आपणही बिघडण्याची दाट शक्यता आहे. साधूच्या अनुभवानं जगाचं चांगलं होतं, आपल्या अनुभवानं आपलं चांगलं होतंय की नाही इथं मोठं प्रश्नचिन्ह आहे. साधूचा अनुभव जगाच्या फायद्याचा, तुमचा माझा अनुभव जगाच्या फायद्याचा नसेल. साधूचा अनुभव हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, ज्या संसारात ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी तो अनुभव लोकांच्या काय कामाचा, आपला अनुभव लोकांच्या कामाचा नव्हे. पण साधूच्या अनुभवानं जग सुधारतं, मुळात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. उजळावया आलू खरा खोटा येथे उपकारासाठी आले घर जा, तुका म्हणे मज कळते बडबडीची वाणी अथवा, तुका म्हणे मज धाडिले मार्ग हा सोपा सुख रूप आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. साधूच्या दर्शनानं जगाचं कल्याण आहे, आपल्या दर्शनानं जगाचं कल्याण होईल का नाही इथं भली मोठी शंका आहे. आणि म्हणून देव सारावे परते आणि संत पूजावे आरती अशी योग्यता असणारे तुकोबा. 1 नाही 2 नाही 3 नाही 42 लाखाची जागीरदारी, 3644 एकराचा 7-12, पण सगळं पाण्यात बुडवलं. याला वैराग्य म्हणतात. वैराग्यवान असणारे तुकोबा आहेत. वैराग्य आणि वैताग या दोघांमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. घरातले घरी बसू देत नाहीत म्हणून कीर्तनाला येणं याचं नाव वैराग्य नाही, वैताग म्हणतात. आणि सगळं आलबेल असताना सुद्धा भजन कीर्तनाची आवड असणं याला वैराग्य म्हणतात. 1 रुपया घराला नाही त्यावेळेला घर सोडून निघून जाणं याला वैताग म्हणतात. पण सगळं आलबेल असताना सुद्धा तीर्थयात्रा करू वाटणं याला वैराग्य म्हणतात. अजून सोपं करतो, वय वर्ष 46 झालं आणि त्याला विचारलं का हो अजून लग्न केलं नाही, संसारात मन लागत नाही महाराज आपलं. मी म्हटलं का, अहो काय आहे त्या संसारात म्हणे, बायको पोरं काही नाही म्हणे संसारात, हे सगळं वाटोळ व्हायचं लक्षण आहे, आम्हाला नाही करायचा संसार. मागावून चौकशी केली आम्ही, म्हटलं फार मोठे साधू दिसतात, 46 वर्षाचे झाले तरी त्यांनी लग्न नाही केलं. म्हणले महाराज ह्याला वैराग्य नाही, हे असं काही नाही. मग आतापर्यंत कुणीच त्याला पसंत केलं नाही म्हणून ते गोसावी राहिले, याला वैताग म्हणतात. परत त्याला विचारलं का लोक म्हणतात तुम्ही तसंच राहिला, तुम्हाला संसार आवडत नाही का? तो म्हणला महाराज असल्या भानगडीत आम्ही पडतच नाही. मग मी परत विचारला, हा तर म्हणतो असल्या भानगडीत पडत नाही. लोक म्हणली बोराटे महाराज अहो त्यानं भानगडी केल्या म्हणून तर गोसावी राहिला. हे कळते ना तुम्हाला, याचं नाव वैताग, वैराग्य नाही. पण तुकोबरांचं सगळं आलबेल आहे. किती श्रीमंत, 42 लाखाची जागीरदारी, तरी संसारावर तुळशीपत्र ठेवलं. हाताला न येणारी द्राक्ष आंबट लागतात आपल्याला, पण तुकोबाचं तसं नाही. जळो आता संसार हो काही शेवट पुरे, तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव जुरे. आता काय करू सांगा
हो मज भेटेल कैचा आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैचा. मग तुकोबाची व्याख्या एका वाक्यात सांगतो. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागत आला त्याला सखाराम म्हणतात, कायम एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात. पण देवानं सुद्धा ज्यांच्या पायाला एकदा हात लावण्याकरता वैकुंठाचा त्याग केला त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढे श्रीमंत तुकोबा आहे. आणि यापेक्षा तुकोबाची व्याख्या तुकाराम 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 राम तुकाराम 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 काव्ययम नाम घेता काव्ययम धन्य तुकोबा समर्थ समर्थ धन्य तुकोबा समर्थ. महाराजांचा अनुभव आहे, ज्ञानोबरायांचा अनुभव सगळ्याला पाठ आहे. अवघाची संसार आनंदे भरीन. तुम्ही बोलू लागा बरं, टाळकरी नाराज होऊ नका. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन हा ज्ञानोबरायांचा अनुभव आहे. नाथबाबाचा अनुभव सगळ्याचा तोंडपाठ आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा. माझ्या तुकोबाचा अनुभव आहे. अवघाची संसार झाला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून असे अनुभव संपन्न तुकोबा. आणि महाराजांचा शेवट होतो भला असा सर्वांचा पाठ असणारा अभंग. अभंग अत्यंत गोड आहे, आरशाच्या दर्जाचा आहे. आरसा घरात कपाट असलं काय नसलं काय चालतं. ताई घरामध्ये सोफा सेट असला काय चालतो, घरामध्ये पलंग असला काय नसला काय चालतो, पण घरामध्ये एक असावी लागते वस्तू. त्या वस्तूचं नाव आहे आरसा. काय पाहिजे? आरसा. आरशाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. आरसा खरं बोलतो. काय वैशिष्ट्य आहे? आरसा खरं बोलतो. आणि आरशाचा अजून एक चांगला गुण आहे, आरसा तोंडावर बोलतो. आणि म्हणून अशी बरीच आरशासारखी माणसं लोकांना गावाला भावकीला गावकीला आवडत नाहीत. खरं बोलणारी तोंडावर बोलणारी माणसं लोकांना आवडत नाहीत. लोक त्यांच्यापासून दूर पळतात. कधी कधी आपल्या घरामध्ये आरसा असतो. तो आरसा सुनबाईला सांगतो, सुनबाई काय आत्याबाई आरसा कोणता कळलं ना तुम्हाला? अगं भंगार विकलं मग पैसे कमवले ग, रुपया रुपया वाचवलं मग तुझ्या लेकरा नवऱ्याला वाढवले. आता माझं लेकरू मोठं झालं तो पैशाची उधळमाधळ करते. सुनबाई अगं जरा प्रपंचाची बचत कर, पैशाची बचत कर सुनबाई. असं सांगणारा आरसा खरं सांगा सुनाला आवडतो का? म्हणलं का नाही आत्याबाई नाही. असंच आहे. आरशाकडे एक चांगला गुण आहे, खरं बोलतो. आरशाचा वाईट गुण आहे, तोंडावर बोलतो. म्हणून तर असे आरशे लोकांना आवडत नाहीत. पण गंमत आहे का, आरसा गोऱ्याचं काळं करल काळ्याचं गोरं करल, पण नकट्या माणसाचं नाक आहे असं दाखवत. असं कधी झालं का? नाक नाही लांब लचक नाक दाखवलं. माणसाचं नाक धारदार असावं. नाक कसं असावं? नाक कसं असावं? अरे बोला ना, नाक कसं असावं? आमच्या गणेश महाराजासारखं, आमच्या कृष्णा बाबांसारखं, मनोज महाराजासारखं, अशोक महाराजासारखं. काय धारदार नाकवाले आणले हुडकून तुम्ही. हे चोपदार मामासारखं असं नाक असावं, जाधव महाराजासारखं. ह्या चोपदाराचं नाक तर काय बोलायचं कामच नाही. असं विनय करायसारखं. बघा ना किती धारदार नाक आहे. असं वाटतंय का नाही शेवटलेलं खुरपं लावून घ्यावं त्याच्यावरनं. असं नाक धारदार असावं. नाक धारदार असावं, फक्त नाकाला धार नसावी. आणि तिनं जेवायला वाढताना तर अजिबात नसावी. तुकोबा म्हणाले आरसा किती चांगला असू दे, लाखाचा 2 लाखाचा कोटीचा असू दे,
पण नकट्या माणसाचं नाक लांब करून दाखवत नाही का. जैसे तैसे दावी आरसा, अरे ओ नकट्या कैसा पालते, नकट्या कैसा पालते, नकट्या कैसा पालते. म्हणून घरातला पलंग होता नाही आलं तर होऊ नका, बेड होऊ नका, कपाट होऊ नका, पण आरसा व्हा. काय व्हा? आरसा झालं पाहिजे माणसानं. आणि कधी कधी आपल्याच आरशात आपलंच प्रतिबिंब पाहिलं पाहिजे. लोक दुसऱ्याला सल्ला द्यायचं म्हटलं ना की डायरेक्ट कोर्ट होतात, आणि जेव्हा आपलं स्पष्टीकरण द्यायचंय तेव्हा वकील होतात. बरं का गजानन दादा, जेव्हा आपल्याबद्दल सांगायचं असतं ना, मी असा, मी तसा, अमुक असं, तमुक तसं, मग ते स्वतःच वकील होतात. स्वतःची वकिली स्वतः करतात. दुसऱ्याच्या बाबतीत तुझं असं झालंच, हे तुझं चुकलंच, तू असंच वागायला पाहिजे, कोर्टच. पण माझी विनंती आहे, जरी पाठीमागं गजानन दादा असले तरी शहाण्या माणसानं 3 लोकांकडे बिगर कामाचं जाऊ नये. 1 डॉक्टरकडं, 2 पोलिसाकडं आणि 3 वकिलाकडं. हे खरं सांगतो मी. मी तर म्हणतो वकिलाकडे जायची वेळच येऊ नये. सध्या असा घोटाळा झालाय गजानन दादा, वादी हजर, प्रतिवादी गैरहजर, प्रतिवादी हजर, वादी गैरहजर, वादीन प्रतिवादी दोन्ही हजर, मग कोर्टच गैरहजर. 2 पोलिसाकडे जाऊ नये का? कधी कुठलं कलम मागं लावलं सांगता येत नाही. आणि डॉक्टर म्हणतो आता सगळं आलबेल आहे, पण भविष्यात अडचण येऊ शकते, एवढ्या टेस्ट करून घ्या. आणि टेस्ट करून घ्याव्यातच म्हणून आज आरोग्य शिबिर धायगुडे पाटलांनी आयोजित केलेलं आहे. ध्यानात राहू दे, त्या घेतल्याच पाहिजेत. भविष्याचा विचार करणारी ही 3ही मंडळी आहेत. वकील आपल्या भविष्याचा विचार करतो, पोलीस आपल्या भविष्याचा विचार करतो. विनंती करून सांगतात नका गुन्ह्यात अडकू, गुन्हा दाखल झाला तर परत तुम्हाला कुठलं पासपोर्ट सुद्धा मिळायचा नाही. वकील विनंती करून सांगतात नका भानगडीत पडू, हे वाढत राहिलं ना तर तुम्हाला सुट्टी नाही, मग मिटवून घ्या, कोर्टात या मिटवा. आणि डॉक्टर सांगत राहतात तुमच्या शरीराची काळजी घ्या. लोकांच्या आरोग्याचीच काळजी का? आरोग्यम धनसंपदा. आणि म्हणून आज या धायगुडे पाटलांनी इथं आरोग्य शिबिर सुद्धा ठेवलेलं आहे. नेत्र तपासणी, त्याचबरोबर आरोग्य तपासणी. साखर असेल तुमच्या रक्तात, हां तर असेलच, मला इथं खरं वाटतं, बाकी कोणाला साखर नसेल, पण ह्या माणसात साखर असेल. लय गोड माणूस आहे का नाही भीमराव दादा? हा लय गोड माणूस आहे. ह्या माणसात नक्की साखर आहे. त्यामुळे अशी साखर सुद्धा आता तपासायची आहे. खरं तर साखर तपासणी बरोबर मीठ तपासणी असतं तर बरं झालं असतं. लय मिठाच्या खडाचे अवलाद आहेत महाराज जगात. त्यांच्या रक्तातलं मीठ लगेच कळतं. सहज जातात आणि खडा टाकून बाजूला निघून जातात. भावाचं बांधकाम चाललं, 2 मजल्याचं बांधकाम चालू होतं आणि चांगलं झालं बांधकाम, फरशी बसवली आणि शेजारचा एक जण आला, काय ताई साहेब मग तुम्ही वरच्या मजल्यावर राहणार का खालच्या मजल्यावर? 3 वर्ष झालं बांधकाम तसंच पडलंय ह्या मिठाच्या खड्यामुळं. त्यामुळे अशी बरीच माणसं आहेत. पण धन्यता आहे या परिवाराला. वैकुंठवासी परम आदरणीय परम श्रद्धेय माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय वैकुंठवासी नामदेवराव यशवंतराव धायगुडे पाटील, आमचे अण्णा मागच्या 4 वर्षापूर्वी निघून गेले. हे 5वं वर्ष आहे. आज या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच क्षेत्रातली दिग्गज मान्यवर मंडळी आहेत. परम आदरणीय परम श्रद्धेय नामवंत कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णा महाराज उभे आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण मृदंग सम्राट गणेश महाराज आहेत.
आदरणीय हरिभक्तपरायण मनोज महाराज आहेत. त्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे. नामवंत कीर्तनकार आणि गायक आदरणीय हरिभक्तपरायण अशोक महाराज आहेत. हे सगळं एका धाग्यात ओवलं. ते ॲडव्होकेट गजानन दादा मुसळे पाटील ते सुद्धा माझ्या पाठीमागं उभे आहेत. परमादरणीय परमश्रद्धेय माजी सरपंच आदरणीय हरिभक्तपरायण भीमराव नाना आहेत. समोर सत्वशील नाना बसलेले आहेत. बाकी सर्व महाराज मंडळी, ज्यामध्ये आमचे दिलीपराव वाघमारे पत्रकार साहेब समोर बसलेत. हार्मोनियम वादक अत्यंत गोड आहेत. इकडं विनेकरी बाबा दोनही चोपदार, माझ्या माता भगिनी, ओम साई क्रिएशन नावाचा यूट्यूब चॅनल, माझा रोहित दादा, साऊंड सिस्टम अत्यंत गोड आहे. हे सगळं खरं आहे. पण आपल्या तालुक्यात एक साधी सोपी सरळ म्हण आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं. या म्हणीचा साधा सरळ अर्थ सांगतो, ज्याचं जळत नाही त्याला कधीही कळत नाही. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अण्णांनी उभं आयुष्य कष्टात घालवले. काळ्या आयुष्य प्रामाणिक असणारा हा धायगुडे परिवार आहे. शून्यातनं विश्व तयार करणारा हा परिवार आहे. अण्णांनी माणसं जोडली, माणसं उभा केली. शेतातलं पीक जसं डोलू लागलं तशी अण्णांच्या पाठीमागं माणसं सुद्धा उभा राहत गेली. याचा परिणाम तालुक्याचं राजकारण, परिसराचं राजकारण, गावचं समाजकारण, या सगळ्याला जोडता जोडता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणून अण्णांची तीनही मुलं, ज्यामध्ये खेड बुद्रुकचे विद्यमान सरपंच आदरणीय गणेश भाऊ, युवा उद्योजक आदरणीय किरण दादा, कळ्याईशी प्रामाणिक असणारे प्रगतशील बागायतदार आदरणीय सुमित दादा, असा हा संपूर्ण परिवार आहे. कपाळावरचं कुंकू जिनं गावाकरता परिसराकरता बहाल केलं त्या आदरणीय सुरेखाताई, या सर्वांच्या पावलाला पावलानं साथ देत या घरात लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आलेल्या आमच्या दीप्तीताई, मयुरीताई, त्याचबरोबर संपूर्ण परिवार असणाऱ्या ह्या सर्व तीनही सुना आहेत. अगदी गोड असणारा सात्विक परिवार आहे. पण तरीही ज्याचं जळत नाही त्याला कधीही कळत नाही. 3 सुना, 3 मुलं, तीनही पाठीमागे उरलेले भाऊ, सखाराम दादा, सोपान दादा, कुंडलिक दादा, आमचा अक्षय दादा, हा सगळा गच्च भरलेला परिवार आहे. गेल्या 4 वर्षात असा एकही दिवस नाही की आमच्या गणेश दादाला, सुमित दादाला, किरण दादाला बापाची आठवण आली नाही. असा एकही दिवस नाही की नातीला आजोबा आठवले नाहीत, नातूला अण्णा आठवले नाहीत. विचारलं नातीला आम्ही, का ग बाळा, का डोळ्यात पाणी असतं तुझ्या? मग नात उत्तर देते, मी लहान होते तेव्हा आजोबा 5 रुपयाचं नाणं टेकवत होते तळहातावर. मग आता नोकरीला लागन मी, कंपनी लाखानं पगार देईल. मग अडचण काय? कंपनीनं दिलेले लाख रुपये एका बाजूला आणि आजोबानं दिलेले 5 रुपये एका बाजूला. जेवढं प्रेम अण्णानं दिलेल्या 10 रुपयात होतं तेवढं प्रेम कंपनीच्या लाखातही नसतं. हे नातूला नातीला आता कळत. आज तीनही भावांना विचारा, कर्तबगार आहेत सर्वजण. मग कुंडलिक दादा, सखाराम दादा, हे सगळे बोलत राहतील तुमच्या समोर, सांगत राहतील तुम्हाला. खरं सांगू म्हणे, काय एका आईच्या पोटातनं जन्माला आलो, कधी अंतर नाही दिलं. वेळ पडली तर भाऊच भावाच्या कामाला उभा राहतो. अण्णा निघून गेले, आता पावलं जड होतात या दारात यायची. बहिणींना विचारा तुम्ही, काय येत नाही? लेकी सांगतात, बहिणी सांगतात, जेव्हा जेव्हा माहेरामध्ये बाप असतो तेव्हा तेव्हा भाकरीचे 2 तुकडे येतात. अण्णा होते तोवर पहा माझ्याकडं, एक तुकडा उजव्या बाजूनं, दुसरा तुकडा डाव्या बाजूनं, मग कडाकडा बोटं मोडली जातात. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन, आणि मग गृहप्रवेश. म्हातारा बाप मरू द्या, परत लेकीची मिठानं सुद्धा दृष्ट कोणी काढत नाही. हे परिवाराला अण्णा गेल्यानंतर कळतं. आणि अजून सोपं सांगू, डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य उद्यापासून रोज दिसल. गेल्या 5 वर्षात अण्णा एकदाही दिसले नाही. गाव सगळं येतं. गणेशरावाचं काम चांगलं आहे, ते सरपंच आहेत, पंचकृषीमध्ये नाव मोठं आहे. गावात 20 कोटीची कामं आणली, पंचकृषीत दबदबा आहे, गावासाठी समर्पण करायची भावना आहे. हाक मारली तर सहज नेते मंडळी उभा राहतात. राजकारण, समाजकारण असं उजव्या हातात बांधून ठेवण्याचं सामर्थ्य आहे. पण शोकांतिका एवढी, हे सगळं पाहायला
आज अण्णा असायला हवे होते. मग या परिवाराला वाटतं नामदेव महाराजाच्या हातचं दूध पितो देवा, सावता महाराजाला खुरपायला मदत करू लागतो देवा, कबीर महाराजांचे शेले विणू लागतो देवा. अरे आमच्या अण्णाला 5-10 वर्षाचं आयुष्य दिलं असतं तर काय बिघडलं असतं? आम्ही काय कमी पडलो? एखादा डॉक्टर म्हणला असताना गणेशराव तुमच्या बापाला जिवंत ठेवतो, 5 लाख रुपये द्या. माझ्या सुमित दादानं किरण दादानं 10 नाही 15 लाख दिले असते. फक्त आमचे अण्णा जिवंत पाहिजेत बस. कुठं कमी पडणारा परिवार नाही हा. 5वं पुण्यस्मरण आहे. बापाचा 10वा न घालणारी पोरं पाहिली या डोळ्यानं. पंचकृषीत आदर्श घ्यावा असा धायगुडे पाटील परिवार आहे. हे गाव परिसर पंचकृषी या सर्वांनी लक्षात ठेवावं. कुठं काटकसर नाही, कुठं भागव नाही. श्रीमंत बापाच्या एकुलत्या एका लेकीचं लग्न असावं तसा थाटमाट आहे. काय केल्यानंतर सुरेखाताईंना अण्णाला पाहता येईल? नवरा गेल्याच्या नंतरनं उभं वारं सुटतं बिचारीला. हे स्वतःवर वेळ येते तेव्हा कळतं. आणि मग मनात येतो तुकोबरायांचा अभंग. कासावीस प्राण जीव तळमळी, 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 कासावीस प्राण जीव तळमळी. जीवनावीन हो जैसी कामा सोळी, जीवनावीन जैसी कामा सोळी, जीवनावीन जैसी कामा सोळी, जीवनावीन दाही दिशा वाटते उदास, दाही दिशा वाटते उदास, दाही दिशा वाटते उदास, दाही दिशा वाटते उदास. जीवन जैसी लोक म्हणतात आमच्या बापाने आमच्यासाठी काही नाही केलं. अरे काही नाही केलं, काही नाही केलं, काही नाही केलं असं नका म्हणू. काल एक जण मला भेटला म्हणे महाराज, मी म्हटलं जय हरी, तुमची भरपूर कीर्तन ऐकली यूट्यूबला. म्हटलं धन्यवाद. सारखी कीर्तनं पाहतो टीव्हीला. म्हटलं धन्यवाद. तुम्ही बापाबद्दल सुंदर बोलला महाराज. मी म्हटलं धन्यवाद. धन्यवाद नका म्हणू म्हणे. काही नाही केलं आमच्या बापानं आमच्याकरता, काही दिलं नाही आम्हाला. आमच्या बापानं दात घासायला माती दिली नाही मला म्हणे. सगळं केलं ते आम्ही केलं, काही नाही दिलं आमच्या बापानं. मी म्हणलं भल्या माणसा, काही नाही दिलं, काही नाही दिलं, काही नाही दिलं असं नको बोंबलू. अरे तुझ्या बापानं तुला त्याचं नाव दिलंय, नाव अजून काय द्यायला पाहिजे? जरा कल्पना करा. बापानं सगळं दिलं असतं आणि आपल्याला त्याचं नावच दिलं नसतं तर? नाव दिलंय, नाव अजून काय द्यायला पाहिजे? एक मनुष्य फॉर्च्युनरमधनं उतरला. गाडी तुमच्या आहे का? 10 आहेत. बंगला 3 कोटीचा, जमीन 10 कोटीची, बँक बॅलन्स 5 कोटी, सोनं बोटं कमी पडली, अंगठ्या शिल्लक राहिल्या महाराज. बापाचं नाव काय? 10 गाड्या आहेत. बापाचं नाव काय? 3 कोटीचा बंगला. बापाचं नाव काय?
5 कोटी बँक बॅलन्स. अहो वडिलांचं नाव काय? 10 कोटीची जमीन आहे म्हणे. अहो बापाचं नाव काय? बोट कमी पडले, अंगठ्या शिल्लक राहिल्या. अहो बापाचं नाव काय? म्हणे माहित नाही. मग काय जाळायचंय बाकीचं? बापाच्या नावाशिवाय कुणाला इज्जत आहे? पंचपंख बिना, हाती दंत बिना, नारी पुरुष बिना, पुत्र बाप बिना. हे सूत्र लक्षात ठेवा. देह नयन बिना. अरे देवानं शरीर दिलं असतं, डोळेच दिले नसते तर मग काय झाडी, काय हॉटेल, काय डोंगर कशाने पाहिलं असतं? देवाचे उपकार आहेत आपल्यावर. देवानं सगळं दिलंय जिथल्या तिथं. हे कधी विसरू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, कमीत कमी बापाला काही कळत नाही हे वाक्य तरी कधी आपल्या मुखात येऊ नये. माझं कीर्तन ऐकलं ना आणि तुमच्या मुखातून हे वाक्य यायचं बंद झालं तरी मला समाधान लागल. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास ज्यानं जोडायचं काम केलं त्याला आपला बाप म्हणतात. हे कधीही विसरू नका. आणि म्हणून मला हे आमंत्रण दिलेलं आहे. विशेष म्हणजे मागची 4ही कीर्तनं आणि कीर्तनकार सगळे नियोजन, सगळे टाळकरी, गायक, वादक, विनेकरी बाबा, हे सगळं नियोजन आमच्या विजयरावांचंच आहे. गजानन दादाचा मला काल फोन आला, म्हणे महाराज लवकर या. मी म्हटलं मी तर लवकर यायला तयार आहे, काही चिंता नाही. आणि म्हणून आज कीर्तनही सुरू झालं. मला कल्पना आहे सगळ्यात जास्त कठीण काम असतं ते निमंत्रण सांगायचं. या कुटुंबातले जर सदस्य इथं असतील तर त्यांना हे कळून चुकलं असेल. 8 दिवस ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव, हे फार कठीण असतं. आणि आज तर पहाटे 4 वाजल्यापासून कुटुंबातल्या लोकांच्या डोळ्याला डोळा नसेल. अण्णांचं श्राद्ध, अण्णांचं श्राद्ध, अण्णांचं 5वं पुण्यस्मरण. आज हा योगायोग आला. तुमच्या सर्वांची माझी भेट झाली. तुम्हाला धन्यवाद आहेत. आमचे गारडी पाहुणे, मला त्यांनीच गाडीवर आणलं बरं का इथंपर्यंत. रस्त्यापासून मला इथंपर्यंत त्यांनी आणल्याबद्दल त्यांचंही धन्यवाद, त्यांचं कौतुक आहे. माझ्याबरोबर आलेले हरिभक्तपरायण आदरणीय महादेव महाराज दुधाळ, संदीप मामा आणि तुम्ही सर्वजण जरा माझ्याकडे पहा. तुम्हाला वाटत असेल आम्ही परमार्थ करतो म्हणजे आमचा परमार्थ वायाला जातो की काय? सज्जन हो, या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट कधी वायाला गेली नाही आणि इथून पुढे कधी वायाला जाणार नाही. काय काय वायाला जात नाही जरा यादी देतो ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजलेली टाळी कधीच वायाला जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. आणि म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून वारकरी संप्रदायात प्रवेश करावा. काय आहे आमच्या संप्रदायात? गळ्यात सोन्याची साखळी घातली तर नजर चोराची पडते, पण आपल्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. हे लक्षात राहू द्या. मुळात आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रतनदीन रतनदीन रतनदीन, तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन, तुळसी माळा गळा गोपी चंदन, गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा मसोबाचा, मग पुरं करू लागणार. हृदय कळवळा वैष्णवांचा, वैष्णव जन तो तेने कहिए रे पीन पड़ाई, जाने रे. वैष्णव कुणाला म्हणावं? ते माझे सोय रे सज्जन सांगाती,
पाय आठवी विठोबाच ते माझे सोय रे सज्जन सांगाती पाय आठवीती विठोबाचे ते माझे सोय रे सज्जन सांगाती पाय आठवीती विठोबाचे नामा म्हणे माझा सोयरा जीवलग सदा पांडुरंग जवळी तया. अशा साधूला वैष्णव म्हणावं की ज्याला विठोबा आवडतो. ते हे निधान पांडुरंग. ज्याला विठ्ठल आवडतो, ज्याला पांडुरंग आवडतो, त्याला वैष्णव म्हणावं. आणि असा असणारा वैष्णव त्याचा शेवट गोड होतो. कोणाचाही शेवट गोड होत नाही. मुळात काहींची सुरुवातही वाईट, शेवटही वाईट. असू द्या असू द्या. काहींची सुरुवातही वाईट. माझ्याकडे बघा तुम्ही. आपली सुरुवात चांगली व्हावी. काहींची सुरुवातही वाईट, शेवटही वाईट. काहींची सुरुवात वाईट, शेवट चांगला. काहींचा शेवट चांगला पण सुरुवात वाईट. ऐकताय ना? आणि काहींची सुरुवातही चांगली, शेवटही चांगला. प्रकार एक, सुरुवातही वाईट आणि शेवटही वाईट. धृतराष्ट्र नावाचा राजा होता. सुरुवात वाईट, शेवट सुद्धा वाईट आहे. सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा युद्धाशिवाय देणार नाही. परिणाम असा झाला, कृष्णाच्या विरोधात गेला. माझी विनंती आहे तुम्हाला, जगात कुणालाही विरोधात जा, पण देवाच्या नादाला लागू नका. आपल्याकडे साधी म्हण आहे, गावाचं देवाचं आणि भावाचं वाईटही होऊ नये. जी माणसं देवाच्या विरोधात जातात ना, त्यांचा शेवट चांगला होत नाही आणि सुरुवातही चांगली होत नाही. पहा माझ्याकडं 100तला एकही जिवंत राहिला नाही आणि 5तल्या एकाच्या केसालाही धक्का लागला नाही. हस्तिनापूरचा सम्राट, भारत देशाचा सार्वभौम राजा, एवढा श्रीमंत होता धृतराष्ट्र, 100 पोरांचा बाप, पण शेवटी अरण्यात जळून मारावं लागले. सुरुवात चांगली नाही आणि शेवट सुद्धा चांगला नाही. दुर्योधनाचा तरी कुठं शेवट चांगला आहे? राजा रावण कुठं शेवट चांगला आहे? लोक म्हणतात नाही नाही पण तो रावण चांगला होता. कुणीकडून चांगला होता कोणास ठाऊक. सख्या बहिणीनं शृपणखेनं काटा काढला भावाचा. मग कोण म्हणतं त्याचा शेवट चांगला आहे? नाही हो, शेवटही चांगला नाही, सुरुवातही चांगली नाही. प्रकार दोन, काहींचा सुरुवातीचा काळ चांगला असतो पण शेवट वाईट होतो. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. समाजाची रीत आहे, मरता मरता एखाद्या गोष्टीत जीव जर अडकला ना तर त्याच जन्मात जावं लागतं. उदाहरण, फार मोठा साधू होता, आयुष्यभर नाम जप केलं, आयुष्यभर परमार्थ केला, जपाची माळ रोज वडायचा बिचारा. जप कळतात ना तुम्हाला? 2 मणी जपायचे असतात. एक खिशातला, त्याला काय म्हणतात? पैसा, आणि दुसरा माळेतला. पण या 2 मण्यांना जपण्याची पद्धत वेगळी आहे. पहा माझ्याकडं, माळेतला मणी आत ओढावा लागतो. जप कसे करतो आपण? माळेतला मणी आत ओढायचा आणि खिशातला मणी बाहेर सोडायचा. अजून सोपं करतो नाना, तुम्ही सर्वजण माझ्याकडे पहा. पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. आपलं केलं इशारा जाता जाता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हे सूत्र ठरलेलं आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, त्यानं आयुष्यभर नामस्मरण केलं शेवटच्या श्वासापर्यंत. पण गावचा राजा, नगराचा राजा भेटायला आला. म्हणे काही नाही, आपल्या घरातला महाराज आहे, गावचा महाराज आहे, आपण दर्शन घेऊया. लोक म्हटले हे बघा आपल्याला तिथं जावं लागेल, आता तिथं गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. मग तो राजा आला आणि राजा आल्याच्या नंतर राजाच्या सेवकानं राजाची चप्पल घेतली आणि भिंतीतल्या दिवळीमध्ये ठेवली. जसं भिंतीतल्या दिवळीमध्ये ती चप्पल ठेवली तसं ह्या महाराजाला पडल्या पडल्या वाचा गेली होती. बोलायचं बंद झालं होतं, फक्त डोळ्यानं टुकुमुकू बघतोय चांगला एवढंच राहिलं होतं. आणि त्या टुकुमुकू डोळ्यानं तो दिवळीत ठेवलेला जोडा पाहिला आणि महाराजाच्या मनात आलं जिंदगी गेली. एवढी कीर्तनं केली खेड बुद्रुकला, एवढी कीर्तनं केली खंडाळा तालुक्यात, लोणंद परिसरात, पण अशा चपल्या नाही मिळाल्या घालायला. काय गरज होती का? काय राजा राजा तो राजाच, पण असंच राहिलो. लय मंत्री लोक ओळखीचे झाले, सरपंच लोक ओळखीचे झाले, माझ्याकडनं लय जणांना माळा घातल्या, पण अशा एवढ्या चांगल्या चपल्या नाही घालायला मिळाल्या. हे मरता मरता वाटतंय
आता तुम्हाला तर किती दिवस झालं काय काय वाटतंय ते न सांगितलेलं बरं. पण हे मरता मरता वाटलं की असा जोडा पायात पाहिजे होता. मेलं आणि पुढच्या जन्मी रोहिदास सांभार म्हणून जन्माला आले. का? जीव अडकला म्हणून. आता आपला तर टिकटिक वाजते डोक्यात आणि जीव अडकला. कारखान्यात मिळतात 5 रुपयानं कमी म्हणून साखरेच्या पोत्यात. दिवाळीला घेऊन येता ना तुम्ही. आपला जीव इथं तिथं अडकतो. आपला शेवट कसा चांगला व्हायचा? प्रकार 3. काहींचा सुरुवातीचा काळ वाईट पण शेवट चांगला. अजामेळा पापराशी नामे नेला वैकुंठासी. अजामेळ जिंदगी गेली त्याची पाप करण्यात. कधी चांगलं वागलं नाही ते. पण मरताना एकदा देवाचं नाव मुखात आलं तर देवानं वैकुंठातनं विमान पाठवलं. उदाहरण 2. तिचं नाव गणिका. वेश्या होती. चुकीचं कर्म करत होती. खराब वागत आली. तारुण्य होतं तोपर्यंत लोक तिच्या प्रेमात पडत होती. माझी विनंती आहे तुम्हाला, मुलानं सौंदर्याच्या नादाला लागायचं नाही आणि मुलीनं श्रीमंतीच्या नादाला लागायचं नाही. श्रीमंतीचा विचार केल्यामुळं कितीतरी चांगल्या पुरी चुकीच्या घरात गेल्यात आणि सौंदर्याच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी चुकीच्या पुरी आपल्या घरात आल्यात. पहा माझ्याकडं. सौंदर्याच्या नादाला पुरुषानं लागू नये आणि श्रीमंतीच्या नादाला बाईनं कधी लागू नये. जी पोरगी श्रीमंतीच्या नादाला लागते तिचं तरी कुठं चांगलं होतं आणि जे पोरग सौंदर्याच्या नादाला लागतं त्याचंही वाटोळ आहे. जो पुरुष सौंदर्याच्या नादाला लागतो ना त्याला दरवाजात गाडी नेऊन गाडीच्या काचावर घेऊन डोक्यात गोळी घालून घ्यावी लागली जरी तो उपसरपंच असला तरी. आणि जी पोरगी श्रीमंतीच्या नादाला लागली, महाराष्ट्रात वैष्णवी आगवणे नावाचं प्रकरण अजून जिवंत आहे. माझी विनंती आहे, पुरुषानं श्रीमंत सौंदर्याच्या नादाला लागू नये आणि बाईनं श्रीमंतीच्या प्रेमात कधी पडू नये. चेहरा आणि स्वभाव या एकाच नाण्याच्या 2 भिन्न बाजू आहेत. स्वभाव आवडला की चेहरा कसाही असला तरी तो आवडतोच. पण चेहरा आवडल्यानंतर स्वभाव आवडलच असं अजिबात नसतं. माणसं आधी चेहरा पाहतात, मग चेहऱ्याचे त्या स्वभावाचे पदर हळूहळू हळूहळू उलगडत जातात. मग 5 वर्ष लग्नाला होतात आणि मग ध्यानात येतं उगाच गडबड केली. माझी विनंती आहे, चेहऱ्यापेक्षा स्वभावाला किंमत द्या. चेहरा पाहू नका, स्वभाव पहा. स्वभाव चिरंतन टिकतो. जी माणसं चेहऱ्याला किंमत देतात ती माणसं मोठी होत नाहीत, पण जी माणसं स्वभावावर प्रेम करतात ती माणसं मोठी होतात. आपण सुंदर दिसावं असं वाटण्यापेक्षा आपला स्वभाव सुंदर असावा असं वाटून घ्या. या महाराष्ट्रात, या भारतात प्रतिभाताई पाटील नावाचा एकदा इतिहास वाचा. भारत देशाच्या राष्ट्रपती झाल्या. चेहरा सुंदर होता म्हणून नाही, स्वभाव सुंदर होता म्हणून. अरे चेहरा सुंदर असू देत नाही तर नसू देत, तुमचा स्वभाव चांगला असेल तर तुम्ही देशाच्या राष्ट्रपती होऊ शकता. हे आदरणीय द्रौपदीताई मुर्मूंनी उदाहरण भारताला दाखवून दिले. तुमचा चेहरा कसाही असू देत. अरे तुम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम व्हा, स्वभाव फक्त चांगला ठेवा. चेहऱ्याला लोक विचारत नाहीत. आपण चेहरा पाहणारी माणसं. चेहऱ्याला पावडर लावतो आपण. कशाला चेहऱ्याला पावडर लावावे? अरे ते काम फिल्टर करतो. इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट हे समर्थ आहे गोरं करायला तुम्हाला. तुम्ही पावडरच लावावी असं अजिबात नसतं. माझी विनंती आहे तुम्हाला, चेहऱ्यापेक्षा स्वभाव पहा. त्या जोपर्यंत तरुण होती तोपर्यंत तिच्याकडे लोक आली. म्हाताऱ्या माणसाला कुणाच तरी आधार असावा म्हणून तिनं पोपट पाळला. गणिकेनं कोण पाळला? पोपट. सुरुवात वाईट होती, शेवट कसा चांगला झाला ऐका. कोण पाळला? अरे बोला ना पोपटांनो. पोपट. मग ते पोपट मिठू मिठू बोलत होता. माहिती आहे ना तुम्हाला पोपट? त्याचं नाव तिनं ठेवलं राघू. म्हणजे पूर्वी म्हातारपणाला सोबत म्हणून पोपट पाळायचे आणि आता म्हातारपणाला कोणीतरी सोबत असावं म्हणून कुत्र्याचं पिलू पाळतात. हा फरक आहे. त्या पोपटाचं नाव ठेवलं राघू. तिचं वय झालं गणिकेचं, मरायला लागली, वाचा बोबडी झाली, शब्द फुटेना. राघू म्हणता म्हणता राघव म्हणायला लागली. काय म्हणायला लागली? राघव 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 राघव. नाव कुणाचं आहे? राघव. देवाचं. अरे राघू म्हणता म्हणता मरताना एकदा राघव म्हणली. अयोध्येचा राजा श्रीराम तिला न्यायला आला. शेवट गोड झाला.
माझी विनंती आहे तुम्हाला, कमीत कमी मरताना तरी राम म्हणा. परवा एका म्हाताऱ्याला म्हणलं बाबा वय किती आहे? म्हणे 70 वर्ष. म्हटलं आता खायचं बंद करा, चावत नसल. नाही मला तर काय नाही, घोलमालून खातो, पण खातो. अहो बाबा आता वय झालंय, आता कशाला खाता? नाही महालात, पण माझं थपान आहे. नातकलती काय यायलाच लागते, भाग्यशीरवाल्याकडे दायात आहे. आणि तुमची ओळख असेल त्या भाग्यशीरवाल्याची तर तुम्ही निरोप द्या. त्याला म्हणा वंशाल तरी एखादा बुकूट ठेवू बाबा. अरे मांस करता हाऊस करीन जोडून वैरी ठेवीला. ठीक आहे, आपला आहार मांस, आपला आहार नाही. तुमच्याकडे स्मशान आहे का हो? आहे. मंदिर आहे का हो? खरं सांगा, माझ्याकडे बघा. जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? अरे बघा ना तुम्ही माझ्याकडं, जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? अरे बघा ना तुम्ही माझ्याकडं, जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? मेलेल्या कोंबड्या ह्याच्यात, मेलेली बोकडे ह्याच्यात, म्हणे देह देवा तुझ्या बापाची पेंड आहे. बोकडं खाऊन आणि कोंबड्या खाणारी माणसं कुठं देव होतात? नाहीत होत. मग काय केलं पाहिजे आम्ही? परमार्थ युक्त आहार विहार. शेवट गोड करायचा असेल ना, तर मला असं वाटतं आपल्या शेवटाचा आपण विचार केला पाहिजे. जाऊ द्या, अजून सोपं सांगतो. खरं सांगू, शेवट चांगला होणं म्हणजे आपल्याला मोक्ष मिळणं. आता पुढचं ऐका. शेवट काय सगळ्याचा चांगला होत नाही. 4032 जण 2024च्या विधानसभेला उभे होते. मग काय सगळेच 288च्या यादीला आले का हो? सगळ्याच्या रिक्षा फिरल्या. आदल्या रात्री लक्ष्मीचा फेरा आला घराघरात. येऊन येणार कोण? गप्पा झाल्या. मग काय सगळेच 288च्या यादीला आले का? नाही आले. मग आले 288च्या यादीला, मग काय सगळेच गृहमंत्री झाले का? काही जण तर रुसून आपापल्या गावाला गेले होते, पण नाही झाले. झाले मंत्री, मग काय सगळेच मुख्यमंत्री झाले का? नाही झाले. याचा अर्थ असा आहे, सगळे शर्यतीत उभा राहतात, पण सगळ्याचा शेवट लागल असं अजिबात नाही. महाराजांचं प्रमाण आहे. चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाता वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट येर वाहू खंडपत, चालू जाता वाट एखादा. चालू शेवटा ये नसलं पाठ तरी म्हणायचं ना 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 ना. फक्त तिकडे जाऊ नका. ना 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 तिकडे जाऊ नका. तिकडे येर वावगे खटपट, चालू जाता ऐसा वाट ऐसा विरळा एखादा. माझ्याकडे बघा. असं आहे का हो? सगळ्याचा शेवट गोड झालाय का कधी? नाही होत. सगळ्याचा शेवट गोड लागत नाही. पुढे बघा, माझ्याकडे बघा. आवाज चालली पंढरपुरा, वेशीपासून आली माघारा. सगळ्याच काही पंढरपूरला गेल्या का? काही मधूनच माघारी आल्या, काही फाट्यावनं माघारी आल्या. एक तर सासू आली म्हणली, हे बघ सुनबाई, वारीला चालले, पण ते गौऱ्याचा ढीग आहे, मोडू नको बरं मी येईपर्यंत. सुनबाई म्हणली, आत्या तुम्ही वारीला जा, एकाही गौरीला हात लावत नाही, सगळ्या राखून ठेवते तुमच्याकरता, फक्त या. म्हणजे सगळ्यालाच पंढरपूरला जाणं होतंय का? अहो माझ्या समोर बसणाऱ्यांनी कितीतरी दिवसापूर्वी ठरवलं होतं माळ घालायची, माळ घालायची, ठरवलं होतं की नाही? पण घालणं झालंय का? नाही झालं. आता बऱ्याच जणांनी संकल्प केलाय रक्तदान करायचं, रक्तदान करायचं, रक्तदान करायचं, रक्तदान. आता आलाय की योगायोग. काय अडचण आहे सगळ्या टाळकरींनी रक्तदान करायला? बरं तसं बी घरची पेते तेच की. होय बाबा, तेव्हा होय म्हणले का नाही बाबा? मग हिथं द्यायला काय अडचण आहे? पण सगळ्याच्याच वाटणीला हे येत नाही, सगळ्याचा शेवट गोड होत नाही. जाऊ द्या, अजून तिसरं उदाहरण देतो. डिसेंबर जानेवारीच्या अखेरीला आंब्याच्या झाडाला मोहर लागतो. खरं सांगा, सगळीच फुलं फळामध्ये रूपांतरित होतात का? सगळ्याच्या कैऱ्या होतात का? बरं झाल्या कैऱ्या, वीज चमकते, बराच मोहर गळून जातो. उरल्या कैऱ्या, मग सगळ्याच्याच नशिबात आहे का? निडबग पाडाला पिकलाय आंबा, सगळे तिथपर्यंत जात आहेत का? बरं गेले, पिकला पाडाला आंबा, आडीपर्यंत जाण्याचं सगळ्याच्या नशिबात आहे का? बरं गेले आडीत, नीट पिकावं का नाही? पण आडीत गेल्यावर नाचतात.
आंब्यानं थोड्यासाठी कशाला नासाव? होय, थोडं राहिल्यावर नासू नये. आता थोडंच राहिले का नाही, आडीतनं बाहेर यायचंय, रसच आहे, मग थोड्यासाठी कशाला नासाव? पण बरेच जण थोड्यासाठी नासकापणा करतात. मी हे आंब्याचं सांगतो, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. नाही आता झालंय का नाही, आता 55, 60, 65, मग आता कशाला नासकापणा पाहिजे? थोड्यातच नाचतंय ते. तुम्ही मनाला लावून घेऊ नका, मी आंब्याचं सांगतो. काय गरज होती का नासकापणा करायची? पण तिथं गेल्यावरच नासकापणा करतो थोड्यासाठी. बर पिकलं ते, मग सगळ्याचाच काय नशिबात रस आहे का? झाला रस, सगळेच काय मालकाच्या पोटात जातात का? रस केला, एका पोरानं मास्तरला डबा नेऊन दिला. गुरुजीने विचारलं, का रे कधीच काय आणून देत नाही ना, आज तू डबा आणून दिला? तो म्हणला, सर आमच्या कधीच कोणाला काय देत नाही, पण तिनं आज आंब्याचा रस तुम्हाला दिला. पोरगं म्हणलं, का दिला? ते सकाळी कुत्र्यानं तोंड घातलं पातेल्यात म्हणून तुम्हाला आणून दिला. म्हणजे सगळ्याच्या नशिबात आहे का? याचा अर्थ सगळ्याच्या नशिबात नाही. नाही होत शेवट गोड सर्वाचा. महाराज म्हणाले, शेवट जर गोड करायचा असेल ना, तर तुम्हाला एक नियम करावा लागेल. म्हणे काय करावं लागेल? त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. काय करावं लागेल तुम्हाला? ऐका म्हणे महाराज. तन मन धन द्या लावून या नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा. तुम्हाला शेवट गोड करायचा आहे ना, मग तुम्हाला संत संग धरा, तुम्ही हरिभजन करा. काळ पाठी लागला से दात खाय करकरा, काळ पाठी लागला से दात खाय करकरा. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे, मांस चर्म हाड, देवा अवघेची गोड, देवा अवघेची गोड, देवा अवघेची म्हणा. मांस चर्म हाड, देवा अवघेची गोड, देवा अवघेची गोड, देवा अवघेची गोड, देवा अवघेची गोड, देवा मांस चर्म हाड, देवा अवघेची गोड, देवा अवघेची गोड, देवा अवघेची मांस चर्म हाड, देवा अवघेची मांस चर्म हाड, देवा अवघेची गोड, मग शेवट गोड होतो. महाराज हे कीर्तनात तुम्ही म्हणता मांस, कीर्तनात शब्द घेता, मी घेतो ह्यात काय नवल आहे गात्यातले मांस. मग मांस देवाला आवडतं असा अर्थ लावू नका. मग अर्थ काय आहे? अर्थ असा आहे, मांस देवाला आवडतं असा आहे अर्थ. असा नाही. मग कसा आहे सांगतो बघा. माझ्याकडे आमच्या वारकरी संप्रदायात एकाचं दुकान होतं, श्री विठ्ठल मटन शॉप होतं. तर खरंच होतं. तुम्ही कुणाचं होतं सांगा, नाही तर हे केस करतील आपल्यावर. कुणाचं होतं? कुणाचं? सजन कसा आहे. मग दुपारी 12:30 वाजता ते तोडत होतं. लगे हे ऐकून उद्या दुकान टाकू नका रस्त्याच्याकडला. त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे. मग त्यांनी ते तोडायला चालू केलं. पळतच आले. एक दिवशी पांडुरंग परमात्मा विटेवरनं उडी मारून खाली कमरेला धोतं पितांबर होता, आणि मग ते राजेश सुकुमार मदनाचा पुतळा पळतच आले. जय हरी म्हणे, जय हरी. चला ना कीर्तनाला. कुठं जायचं? ते सागर महाराज बोराटेंचं कीर्तन आहे. कुठं? ते धायगुडे पाटलांनी ठेवलंय. सजन कसाई म्हणले, देवा डोक्यावर पडला का तुम्ही? दिसत नाही का गिराईक किती वाढले इथं? आता कळत नाही का तुम्हाला रांग किती लागली? एकतर गणपतीपासून लोकांच्या तोंडाची चव गेली होती, परत नवरात्र आलं लोकांच्या तोंडाची चव गेली होती, आता 4-8 दिवसावर दिवाळी आली. दिवाळी आली की परत खायला मिळायचं नाही, म्हणून उलट टांगलंय. गिराईक लय आहे, उरकत नाही. मग देव म्हणला, नाम ते सजन कसाई महाराज, काय तुम्ही असं करा, काय करू, तुम्ही तोडून द्या, मी वजन करून देतो. सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे, म्हणून मांस देवा अवघेची गोड. शेवट कधी गोड होतो? 2. चर्म देवा अवघेची गोड,
चांबडे कुठं देवाला आवडतं का? नाही आवडत. मग पण आमच्यातलं एका संप्रदायातल्या महाराजाचं दुकानच होतं आणि त्या दुकानाला त्यानं नाव दिलं होतं श्री विठ्ठल फुटवेअर. कुणाचं दुकान होतं सांगा पटकन? पुढं पाठ मागा हरिपाठ. कुणाचं दुकान होतं? असं पुढचं सांगतो. रोहिदास महाराज. रोहिदास महाराजाचं दुकान. मग रोहिदास असं आहे ज्याचं त्याला देत जावं. रोहिदास महाराजाचं दुकान. मग त्या रोहिदास महाराजानं 12:30 वाजता मोबाईल बघितला. आता जसं तुम्ही मोबाईलमध्ये बोटं घालताय सगळेजण तसं. मग ते असं मोबाईल बघितला. मोबाईल लय नाद काय काय लोकाला मोबाईलचा लय नाद. तुम्ही बघा ना आहेत का नाही हेडफोन गळ्यात महाराजाच्या. लय काय वैराग्य केवढं म्हणायचं. 2 तास मोबाईल शिवाय राहता येत नाही. असं मग ते असं मोबाईल हातात घेतला आणि व्हॉट्सअप चालवत होते. रील बघितली. सागर महाराज बोराटे बर कीर्तन धायगुडे पाटलाच्यात गेलं पाहिजे. ठेवून दिला मोबाईल. तेवढ्यात देव चला की. महाराज तुम्हाला कळत नाही का रांग किती लागली चपल्या सांधायला आलेली माणसं. मग असं करा तुम्ही एक काम करा तुम्ही रिबीट हाना मी कातडं रंगवून देतो. जगाच्या मालकानं कातडं रंगवून दिलं प्रमाण आहे. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे चर्म देवा अवघ्याची गोड. आता अवघ्याची देवा गोड हाड ही काय भानगड आहे. हाड कुठं देवाला आवडतं का? आवडतं. म्हणजे हाड नाही आवडत मग काय आवडतं? संत चोखोबा हे नामदेव महाराजाचे चोपदार होते आणि चोखोबरांचं गाव मंगळवेढा. महाराजांच्या कानावर माऊलीचा अभंग पडला. तू विटेवरी सख ये बाई हो करी कृपा. विटेवरी सख ये बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. माझे मन लागो तुझे पायी हो तू सावळी सुंदरी हो करी कृपा. तू सावळ सुंदर सो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा. लावण्य मनोहर हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली पंढरपुरी राहिली संते पाहिली डोळा देखिली वरुणी विठाई वरुणी विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. बोध करी सोपा येऊन नवलाई नवलाई हो सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. बाई हो करी कृपा. जमावलं गड्या. तू विटेवरी सकये बाई. आता सगळे अपडेट पाहिजे बघा सगळे महाराज. अजिबात टिकत करायचं नाही. सगळ्या बाजून आपल्याला ज्ञान पाहिजे. छान वाजवत आहे. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा. आणि निघाले दिंडी हो चोखोबरायची पंढरपूरला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला घाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला घाटी हो. कुंडली कदिवटा शोभ वाळवंटी हो. कुंडली कदिवटा कुंडली कदिवटा शोभ वाळवंटी हो. कुंडली कदिवटा जनार्दनी अंबा उभी कर ठेवली खट्टी हो. अंबा उभी कर ठेवली खट्टी हो. निघाले दिंडी पंढरपूरला. वाटेत येताना डोंगर कोसळला आणि भिंत अंगावर पडली. चोखोबरायांचा प्राण गेला.
25 माणसं गेली. खबर पंढरपूरला आली. विटेवरचा देव रडू लागला. रडणाऱ्या देवाला नामदेव महाराजांनी विचारलं, पांडुरंगा तुमच्या डोळ्याला पाणी का? नामा संत चोखोबा तुला मला जगाला सोडून जातो बघ. अहो मग देवा यात रडायचं काय? नामा एकुलते एक इच्छा आहे. काय? त्या नामदेव महाराजांच्या अस्थी इथं, त्या चोखोबरायांच्या अस्थी इथं ना. मग आणि नामदेव महाराज माझ्या समोर माझ्या चोखाला समाधी द्या. आजही चोखोबरायांची समाधी कुठं आहे? महाद्वारातच आहे. नामदेव महाराज गेले आणि माघारी आले. मंगळवेढ्याला जाऊन आलो महाराज. मग देवा सगळीकडे पाहिलं, मग पण चोखोबरायांची हाडं कोणती कसं ओळखावं? नामा एक एक हाड उचल आणि ज्या हाडातून विठ्ठल 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 ऐकायला येईल ते हाड माझ्या चोखोबाचं आहे. नामदेव महाराज परत गेले. एक एक अस्थी उचलली कानाला लावली. ज्या अस्थीतून विठ्ठल 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 ऐकायला आलं त्या अस्थी उचलल्या. पंढरपुरात आले आणि पांडुरंगाच्या साक्षीनं नामदेव पायरीच्या समोर महाद्वारात नामदेव महाराजांना चोखोबरायला समाधी दिली. याला म्हणायचं शेवट गोड हो ना. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, बहु गोड झाला, माझा बहु भला तू शेवट, भला शेवट तू गोड माझा झाला, बहु गोड झाला. नुसता नाही बहु गोड झाला. म्हणून शेवटाला किंमत द्या. बर का हो महाराज? शेवट गोड होणं आपल्या हातात आहे का? नाही, ते कोणाच्या तरी हातात असावं लागतं. आता हे एवढे सुंदर गात आहेत मनोज महाराज, अशोक महाराज, पण ह्यांचा शेवट ह्यांच्या हातात नाही. त्यांनी कीर्तनाला यावं, टाळ घेऊन उभा राहावं आणि हे गावातले भजनी मंडळ असावेत. आणि चाल म्हणायला त्यांनी माईक घ्यावा, जोडून घ्यावा, साऊंड चांगला लावावा. मनोज महाराज पुढं म्हणणार आहेत, अशोक महाराज मागं म्हणणार आहेत आणि गावातल्या भजनाने यावं. थांबा, पहिली चाल खेड बुद्रुक म्हणाल आणि दुसरी चाल लोणंद मागं म्हणाल. हाय का ह्यांच्या हातात? मग ह्यांच्या डोक्यात आता मधली चाल म्हणायची बरं का. अशी चाल रंगवायची ना, बोराटे महाराज येडा झाला पाहिजे. खतरनाक. मनोज महाराज मस्तपैकी तयारीत लागले तोवर भजने आला. थांबा, का पहिली चाल निमोडी म्हणाल आणि माग लोणंद म्हणाल. मग भैरवीला तयारीत 2 जण गडी. आता भैरवी तर अशी काढायची ना, कावारच केसच उभा करतो एकेकाच्या अंगावरची. तयारीला लागलं गडी, ऐकताय ना. आणि तेवढ्यात शिकडचा चौदार आला. थांबा, शेवटची चाल खेड बुद्रुक म्हणाल आणि माग निंबोडी. नाही तर का सारायचा हातातल्या बाया माग. सारून करतो काय? शेवट यांच्या हातात नाही, शेवट कोणाच्या तरी हातात लागतो. महाराज म्हणले खरंच आहे ते. शेवट तो होतो तुझी आने गोड, चांगला होत नाही, शेवट कुणाचा तरी चांगला होतोय. 3 शेवट चांगला होणं म्हणजे काय कळालं? चांगला शेवट होण्याकरता आपल्या हाडानं विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल म्हणावं इथपर्यंत आपण नामस्मरण केलं पाहिजे. पण महाराज आम्हाला जरा सोपं सांगा, आम्ही जर शेवटच्या काळात देवाचं नाव घेतलं तर आमचा फायदा काय? फायद्याशिवाय कोण काय करतंय का? महाराज म्हणले खरं सांगू, अहो मरताना देवाची मांडी मिळाली कुणाला? जटायू गोड होतो ते कळालं, शेवट कसा गोड होतो ते कळालं, शेवट कधी गोड होतो ते कळालं, शेवट कसा गोड केला पाहिजे हे पण कळालं, शेवट म्हणजे पण कळालं. पण शेवट कधी होतो ते आहे का कोणाला माहिती? आज आहे का कोण की हात वर करत बोराटे महाराज अमुक अमुक तिथीला अमुक अमुक तारखेला मी मरणार आहे, माझं वर्ष श्राद्धाचं कीर्तन तुमच्याकडं, असं आहे का? शेवट कधी होतो माहित आहे का? नाही. सावता महाराजाचा एक सुंदर अभंग आहे. कोणे दिवसी यम येते चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवसी स्मशानी जाऊन एकटे रहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. सगळे म्हणा समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. ओ कोणी दिवसी पालखी सुभेदार, कोण दिवशी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, कोण दिवशी पायाचा चाकर, कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोण दिवशी बसून हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोण दिवशी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, कोण दिवशी पायाचा चाकर, पैसा आलाय उद्या संध्याकाळपर्यंत टिकल ह्याची गॅरंटी नाही. संध्याकाळचं जाऊ द्याव, आज आले उद्यापर्यंत जाऊ द्याव, क्षणाचा भरोसा नाही. एका माणसाला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली महाराज, आनंद पचवता आला पाहिजे. मग त्याला सांगणार कोण? गावातले लोक, भजनी मंडळ जमलं, भजनी मंडळ म्हणले 1 कोटीची लॉटरी अमुक अमक्या पाटलाला लागली. त्या तुकाराम पाटलाला कोणीतरी जाऊन सांगा की 1 कोटी रुपये लागलेत म्हणावं. पण लोक म्हणले त्याला आनंद सहन व्हायचा नाही. असं करा, आपल्या गावातला महाराज आहे, कीर्तनकार झालाय, चांगलं कीर्तन करतो, फेटा बिटा घालतो डोक्याला, त्याला बोलवा, जरा ते व्यवस्थित सांगल कीर्तनकार गावचा, त्याला सांगा, त्याला म्हणावं तुम्ही जर ते व्यवस्थित जाऊन सांगितलं तर बऱ्यापैकी देऊ. मग त्याला बोलवलं, महाराज जय हरी म्हणे, जय हरी. ते आपल्या गावातला तुकाराम पाटील माहिती आहे का? म्हणे माहिती आहे, ते तर ते असं कुणीकडं कुणीकडं, त्याला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली. अरे वा म्हणे, अभिनंदन, चांगली गोष्ट आहे. पण महाराज एक काम आहे, काय तुम्ही काय करा, गावचे कीर्तनकार या नात्यानं तुम्हाला एक काम सांगतो आम्ही, काय त्या तुकाराम पाटलाला सण व्हायचं नाही, 1 कोटी रुपये लागलेत ते. तुम्ही असं करा, तुम्ही जर तुमच्या संप्रदायाच्या भाषेत हे समजून त्याला जर सांगितलं तर यातले 10 लाख रुपये तुम्हाला आत्ता द्यायचे. हे ऐकून महाराजच मेला हो. टिकवता येणं सोपं आहे? आज आहे तसं काय उद्यापर्यंत राहील? भली मोठी शंका आहे, नाही टिकत. एक लक्षात राहू द्या, नीतीची लक्ष्मी कधी धोका देत नाही आणि अनीतीचा पैसा माणसाला सुखानं कधी झोप लागू देत नाही. ज्या पैशानं लोकांची झोपमोड केली, ज्या पैशानं लोकांना त्रास दिला, ज्या पैशानं लोकांचं अहित पाहिलंय, लोकांचं वाटोळ व्हावं असं वाटलंय, तो पैसा तुम्हाला सुद्धा कधी सुख लागू देणार नाही. देवाचं, गावाचं, भावाचं लुबाडलं असेल तर ते सुख लागू देत नाही.
वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीचं धन कधीच फायद्यात राहत नाही. एका माणसानं मोटरसायकल चोरली आणि विकायला गेलं ते लोणंदला. तिथं त्याला गिरायक लागलं पण ते चोरच होतं. मग व्यवहार सुरू झाला 2 चोरांचा. द्यायची का गाडी? मग काय शोला मांडली का? चांगले आहे का? 1 नंबर आहे. किमतीचं बोला? 31,000. कमी जास्त? रुपया नाही. चावी द्या. कशाला? ट्रायल घेऊन आलो, लवकर या. परत नाही आलो. मग आजूबाजूच्याने विचारलं, पाटील चांगली होती मोटरसायकल, आम्ही आता घेणारच होतो विकत, काय भावानं दिली हो? तो म्हणला ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. म्हणून या संघ खोटा त्याचा, हे विसरू नये. म्हणून अनितीचा पैसा कधी तुमच्या कामाला येणार नाही. एक सांगू का, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर लय दिवस टिकत नाही. नीतीनं राहा. माझी विनंती आहे तुम्हाला, आयुष्याबरोबर आरोग्य, सुखी जीवनाचं सूत्र सांगतो. हे सागर महाराज बोराटेंचे विचार आहेत. आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता आणि श्रीमंतीबरोबर समाधान, हे 3 सूत्र माणसानं पाठ केली पाहिजेत. चित्रापेक्षा चारित्र्याला किंमत असते जगात. चित्र काय आज असतं तसं उद्या नसतं. चारित्र्य कायम टिकतं. घमंड सोडा. चित्रावर प्रेम करू नका, चारित्र्यावर प्रेम करा. गुगलची, व्हॉट्सअपची, इंस्टाग्रामची, फेसबुकची हिस्ट्री डिलीट होते. कर्माच्या हिस्ट्रीला डिलीट नावाचं ऑप्शन नाही. जे पेराल ते उगवल. चारित्र्य जपा. चित्र आज असतं तसं उद्या नसतं. लग्न झाल्या झाल्या त्याला विचारलं, काय दिसतंय तुझ्या चित्राच्या डोळ्यात? चांदण्या, चंद्र, समुद्र. 5 वर्षाने विचारा, काय दिसतंय चित्राच्या डोळ्यात? चिपाडं सोडून काय दिसत नाही महाराज. चित्र जसं आज असतं तसं उद्या नसतं. चारित्र्य टिकतं. माझी विनंती आहे तुम्हाला, चारित्र्य जपा. आयुष्याबरोबर आरोग्य कमवा. ज्ञानाबरोबर नम्रता पाहिजे. घमंड संप्रदायात चालत नाही. वारकरी संप्रदायानं अहंकाराला बाजूला केले. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. इथं अहंकार नाही झाला. नाही पाहिजे अहंकार. पुढचं जरा ऐका. श्रीमंती बरोबर समाधान नसल तर काय जाळायची ती श्रीमंती? 1.5 कोटीच्या गाडीतनं उतर दे ना, त्याला हाताला धरायला एक माणूस लागतो. बघा तुम्ही, ते 1.5 कोटीच्या गाडीतनं इथं चाच पडत येतं, दमान पाय टाकत. त्याला खाली बसता येत नाही, त्याच्याकरता खुर्ची लागते. बसल्यानंतर उठून उभा राहायला माणूस लागतो. गाडी किती कोटीची? 1.5 कोटीची. जे 1.25 लाखाच्या आल्टोत नाही येते ना, धाड दिशेदार आपटते, छताड काढून मंडपात येते. काय महाराज? मग आनंदी कोण आहे? 1.5 कोटीवाला का 1.25 लाखवाला? श्रीमंती बरोबर समाधान पाहिजे हो. काहीच करू, लय पैसा आहे पण घमंड चालत नाही. जुना काळ गेला आता. एक काळ असा होता, अख्खं गाव पाटलाच्या दारात जात होत, मुजरा करत होत. अख्खं गाव पाटलाच्या ताब्यात. सगळं गाव पाटील म्हणेल तसं, अख्खं गाव. आता पाटलाला उभा राहायचं म्हणलं की शेंबड्याचा बी वाढदिवस जाऊन साजरा करावा लागतो. सोपं वाटलं काय राजकारण? आता जुना काळ गेला. पहिलं पाटलाच्या दारात माणसं यायची, आम्ही तुमच्या माग आहे. आता पाटलाला दारात उभा राहतो, बरं का, तेवढं ध्यानात असं. शेंबड्याचा बी वाढदिवस करायचा, येड्याला बी होय होय म्हणायचं. सगळं आता हे राजकारण काही सुखाच राहिलं नाही. तुम्हाला कसं आहे, आणि माणसं बी आता त्या क्वालिटीची राहिली नाहीत महाराज. पूर्वी एखाद्या माणसानं राजकारणात प्रवेश करून एखाद्या माणसाकरता, गावाकरता जर काही केलं तर लोक पुतळा बांधत होती. पुतळा काय बांधत होती? बोला की. एखाद्या वस्तीवर पाण्याची टाकी मंजूर केली, रस्ता करून दिला, किंवा कमान लावत होती त्याच्या नावाची. ते अमुक आमच्या गावासाठी केलं बरं का, ते त्याची कोणशीला चिकटवायची भिताडावर, असं कायमस्वरूपी नाव. आता लोक एवढे विचित्र झाले, काय केशातलं दिलंय का? तू आण बरं जाऊन, बघ कसं कसं होतंय. निधी आणणं तरी काही सोपं आहे का? त्याला किती चक्रा मारावं लागतात, कुणा पुढे हात जोडावं लागतात, कसं करावं लागतं. फक्त गावाच्या हितासाठी करावं. बरं, सगळं करायचं ते लोकांसाठीच. काय राहिले? हरभरा खाल्लं हात कोरडं असतं. आणि लोक म्हणतात काय नाही, पण मग ते त्यांना लाटता येतं आणि टक्केवारी असते. तू बघ मिळती का तुला टक्केवारी? हे अखिल भारतीय मापकाठी संघटनेचे सदस्य लय झाले आता. वळीनं मारावीत त्यांची वर्षश्राद्ध माझ्याकडे यावीत. ह्याचं माप काढ, त्या बरं कुणालाच चांगलं म्हणत नाही ती, कुणालाच नाही. रस्ता केलाय ती बघ ना, निकृष्ट दर्जाचं काम केलं. एक लक्षात ठेवा, 3 गोष्टी माणसाला सहज मिळतात. कान देऊन ऐका, माझे विचार आहे ते. 1 आळस, 2 लक्ष द्या बरं, सहज मिळणारी गोष्ट आळस, 2 राग आणि 3 मरण. आयतं मिळतं, काय कष्ट करावं लागत नाही. आळस, बसल्या बसल्या जांभळ्या दिल्या 2-4 जणांनी.
दिले का नाही? होय का नाही? आता हे होय सुद्धा म्हणत नाही. ह्याच्या पाठीमागं काय आहे? हा आळस. बोला म्हणलं तर बोलनात बिचारी. का? ह्यांच्यात काय भरलाय? आता एवढं बोलतोय तरी बोलतच आहे का? काय आहे यांच्यात? फुकट मिळतो राग. ह्यांना बोलल्यावर राग आलाय. मला आलो ते आलो, कीर्तनाला पुढे बसलो, पकवाजानं सगळी कणिक उडावली तरी सहन केली. काय येतो? राग. आणि मरण सहज येतो, काय करावं लागत नाही. आपल्याला मरण यावं म्हणून काही नाही. शेजाऱ्यानं बंगला बांधला आणि ह्याला अटॅक आला, काही करावं लागत नाही. लय अवघड नसतं ते. आणि मरण म्हणजे नेमकं काय असतं? काही नसतं, ते आपोआप मरते. पुढं बघा. पण 3 गोष्टी मिळवायला महत्वाचं आहे बरं. आता हे ज्याला ज्याला पुढे जायचंय त्यांना लक्षात ठेवा. 3 गोष्टी मिळवायला कष्ट लागतात. नाव, ऐका बरं, पैसा आणि भगवंत. ह्या 3 गोष्टी तशा मिळत नाहीत. नाव तसं मिळतं का? नाव तसं मिळत नाही. माणसाला नाव कमवायला जिंदगी जाते महाराज. जो माणूस मोठा झालाय, ज्या माणसानं त्याचं नाव मोठं केलंय, त्यानं कितीतरी मान अपमान स्वतःच्या पायाखाली घेतले. लोकांनी दिलेल्या शिव्या, लोक त्याच्याबद्दल बोललेले वाईट त्यानं सहन केलं. घरचे बोलले, बाहेरचे बोलले, घरातलं कुटुंब बोललं, आमच्या कुटुंबासाठी वेळ द्या म्हणालं, सगळ्याच झेललं. त्याच्यावर उभा राहिला आणि तेव्हा त्याचं नाव झाले. आणि नाव झाल्यावर तू मोठ्या माणसाची बदनामी करतो. फेसबुकला 4 ओळी टाकतात आणि बदनामी करून रिकामी होतात. अरे नाव कमवायला कठीण आहे, तसं होत नाही. तुकोबरांचं एक प्रमाण आहे, ढेकणासी बाज घर चढ उतार केवडी. ढेकणाला वाटतं पलंगच किल्ल्यासारखं आहे. अरे ढेकणा पलंग कुठं, तू कुठं, कुणाच माप काढतो? अशी लय ढेकणं आहेत गावात महाराज. ह्याचं माप काढ, त्याचं माप काढ. म्हणून विरोधकाला मोठं करायचं नाही. पायातली चप्पल पायात ठेवायची. ते ढेकून आपलं ते विरोधक फुडणं आला ना, त्याला पदरचे 10 रुपये घालवायचे, त्याला चहा पाजायचा, खांद्यावर हात टाकायचा, बरं चाललंय कोणा, तिथनंच हाकलायचं. ते वाटच बघतंय तुम्ही त्याचं नाव घ्यावं, त्याला मोठं करावं, त्याला मोठं करावं, त्याला मोठं करावं. ते बघतंयच, नादाला लागते. पण आपणच सांगायचं त्याला, माझ्या रे नादाला लागून. बघा तुमच्या डोक्यात हे नाही यायचं तुमच्या लक्षात. विरोधकाला मोठं करायचं नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. नाव कमवून, आता आमच्यात नाहीत का काही प्रसिद्ध कीर्तनकारांना नावं ठेवणारे? आमच्यात बी आहेत. लय पैसे घेतले हो बोराटे महाराजांना. तू दिले का? नाही नाही, आपण त्या भानगडीत नसतो. मग गप टाळ वाजवून जा. देणारं देतेली, बोलावणारं बोलावतील. तू कशाला मापकाडी संघटनेचा अध्यक्ष होतो? माझी विनंती आहे तुम्हाला, नाव तसं होत नाही. नाव ज्या अर्थी माणसं त्याला बोलवतात त्या अर्थी काहीतरी त्याच्यात असेल ना. उग ह्याला नावं ठेव, त्याला नावं ठेव. एखादा प्रसिद्ध गायक असला, आवाज लई चांगला आहे बरं का, पण तू बघितलं का? नाही, पण असेल बरं का, कशाच तरी नाद असेलच. विषय निघू द्या. ते अमुक कीर्तनकार दिवसात 2-2, 3-3 कीर्तन. सोपं नाही. 6-6 तास उभा राहणं सोपं नाही. काहीतरी घेत असेल त्यो. आता रे घेणं ना देणं, कंदील लावून येणं, लय माप काढ्यावला द्यायचा महाराज. हे आमचं असं आहे, राजकारण्यांचं किती अवघड असेल. म्हणून विनंती आहे, नाव कमवणं सोपं नाही. ज्यानं नाव कमवलंय त्याला नावं ठेवू नका. पाया पडून विनंती आहे. नाव कमवायला त्यानं त्याच्या 2 पिढ्या घातल्यात. 20-20 वर्ष ते पळले, नेत्यांच्या मागं गेले, चपल्या उचलण्यापासून कामं केली, तेव्हा ते मोठं झाले. उग म्हणून नाही, आता त्याचं नाव झालं. आणि तुम्हाला काय उगाच ह्याला नावं ठेव, त्याला नावं ठेव. आपली उंची कुठं, त्याची उंची कुठं. माणसानं आपापल्या पायरीनं राहावं. काय मत आहे तुमचं? मी कोणावर टीका करत नाही, पण मोठं होणाऱ्या माणसाला आणि नाव कमवणाऱ्या माणसाला आपण जर बदनाम केलं तर पुढं होऊन काम करणाऱ्या माणसाचा हिरमोड होतो. बरोबर का चूक? ज्यानं नाव कमवलंय त्याला जर आपण त्रास दिला तर त्याच्या डोक्यातनं जातं, नको हे राजकारण, काय घोटाळे, नको समाजकारण, हे असं होतं. म्हणून ज्यानं नाव कमवले त्याला साथ द्या. आता हे गणेशराव आहेत ना, कमी दिवसात ह्या पोरानं नाव कमवलं. आम्ही लोणंदमध्ये मागाशी चहा घ्यायला थांबलो होतो. असू द्या हरकत नाही. ठल विठल विठल वाऱ्या नाही, पाठीमागं पडदारी काम आहे, काय हरकत नाही. उलट अण्णांना दिलेला तो आशीर्वाद आहे, हे लक्षात ठेवा. काही जण लगेच म्हणते पण फोटो पडायला नको होता. तू गप, पहिल्या पंक्तीला बसन, नीट जाय. नाव कमवणं सोपं नाही.
काय कमवायचं? नाव कमवा. ज्याला नाव कमवायचंय ना, आणि पत्रकार साहेब नाव कमवल्यानंतर आपण प्रसिद्धी करायची गरज नाही. मग वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण, कीर्ती मुखी त्याचे नारायण. वाऱ्या हात माप चाले सज्जनाचे कीर्ती मुखी त्याचे नारायण, कीर्ती मुखी त्याचे नारायण. नाव कमवणं कठीण आहे. माझ्याकडे बघा, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. अरे सूर्य झाकल्यानं काय झाकतो का? वार बांधून ठेवल्यानं काय राहतं का? कीर्तिमुख त्यांचे नारायण. आणि म्हणून गणेशरावांचं काम चांगलं आहे, सुमित दादाचा स्वभाव चांगला आहे. माझ्याकडे बघा, आमच्या किरण दादाचं सुद्धा नाव चांगलं आहे. आता ही नावं जर आपल्या गावासाठी झटतायत, परिसरासाठी तळमळ आहे, तर आपल्या माणसांना आपण मोठं केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? अजून एक उदाहरण देतो. माझ्याकडे बघा, शून्य नावाचा आकडा माहिती आहे का? ना शून्याची किंमत किती आहे हो? 100 आहे ना? किती? अहो झिरोच. एक दिवशी ती नवाकडे गेला, नवाला जे हरी घातला, मी पण हितलास तू पण हितलास, तुझ्या बरोबर राहू का? हो पुढं. मग 8कडे गेला, ते अख्खा तालुका तुमच्या ताब्यात आहे, हो पुढं. 7 6 5 4 3 2 सगळ्यांनी हाकललं. मग कुणाकडे गेला? एक म्हणला, तुला बी गावात कोणी चिरत नाही आणि मला बी कोणी चिरत नाही, पण मी पुढं थांबणार, तू मागं थांब. 1 नावाचा आकडा पुढं थांबला आणि 0 नावाचा आकडा मागं थांबला. आता शून्याची किंमत किती झाली बोला? 10. माझा सल्ला आहे तुम्हाला, संदेश आहे धायगुडे पाटलाच्या दारातनं. अरे 0 नावाचा आकडा एकाच्या पाठीमाग एकदा उभा राहिला तर त्याची किंमत 10 झाली. जन्माला आला त्या तालुक्यात, कधीतरी कोणाच्या तरी पाठीमाग निस्वार्थपणानं उभा राहायला शिका. एक दिवस तुमची सुद्धा किंमत वाढल्याशिवाय राहणार नाही. बघा माझ्याकडे, मग शेवट गोड करायचा आहे ना, तर असा शेवट गोड करायचा, नाहीतर अर्थ नाही. म्हणून नीतिमत्ता पाहिजे, ज्ञान पाहिजे तर नम्रता पाहिजे, पैसा असेल तर समाधान पाहिजे, जमिनीवरती पाय पाहिजेत. हाताने विचारलं पायाला, माझ्या लोक का पाया पडत नाही? पाय म्हणला त्याला जमिनीवर राहावं लागतं, तेव्हा लोक पाया पडतात. नम्र झाला भूतान, तिने कुंडिले महापुरे झाडे जाते, आणि ते तर हवा तो को आमचा प्रश्न आहे. शेवट गोड करायची आमची तयारी आहे, पण तुमचा शेवट गोड झाला याचं महत्वाचं कारण काय? महाराजांनी दिलेलं उत्तर म्हणजे अभंगाचं ध्रुवपद.
परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. तुका म्हणे वाणी. वाणी या शब्दाचे 4 अर्थ होतात. वाणी म्हणजे दुकानदार, शॉपकीपर. वाणी म्हणजे कमतरता, उणीव. वाणी म्हणजे सारखेपणा, ह्याच्या वाणी त्याच्या वाणी, सिमिलर. आणि वाणी म्हणजे परा पश्यंती, मध्यमा वैखरी, कुठल्याही वाणीनं. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊधनी. शिंक जांभई खोकला, बस तुकाची वेळ वाया गेला. विषय विसर पडिला निशेष, किंबहुना याच्यापेक्षाही सुंदर सांगितलं. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, हो माझी मज झाली अनावर वाचा. काय केलंय तुमच्या वाचन महाराज? विठोबा रखुमाई, 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 हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई. जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज तुकाराम 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 तुकाराम. शेवट म्हणजे काय ते कळालं. येरवी तिजी ना चौथी, ज्ञानोबा सांगतात, हे पहिली ना सरती, पै माझे सहज स्थिती, तया भक्ती नाम. हे नाम मुखात असावं. तुका म्हणे वाणी, म्हणून शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, गेली वाणी आता घेऊ धनी, म्हणून शेवट तो माझा बहु गोड झाला. परिहार झाला, पाठीमागचं सगळं दुःख निघून गेलं. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणी, म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि महत्वाचं कारण, आलो निजाच्या माहेरा, म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. भेटी रखुमाईच्या वरा, म्हणून शेवट तो भला. आणि 5वं पुण्यस्मरण त्यात हरिकीर्तन, म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट म्हणजे काय? शेवट कशाला म्हणायचं? शेवट कसा गोड करायचा? शेवट कधी गोड होतो? आणि शेवट गोड झाल्याचा फायदा काय? या सगळ्या गोष्टी आजच्या कीर्तनातनं तुम्हाला सांगितल्या. आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता, श्रीमंतीबरोबर समाधान, चित्रापेक्षा चारित्र्य हे माणसाला जपता आलं पाहिजे. चेहऱ्यापेक्षा स्वभाव महत्त्वाचा असतो. हा सुद्धा मी सुंदर मुद्दा तुमच्यासमोर मांडला. आणि हे कीर्तन वाक्पुष्प आपल्याला अण्णांच्या चरणी समर्पित करायचं आहे. याच्याकरता हे आयोजन केल्यानंतर हे सर्वजण टाळकरी माळकरी सगळ्यांचे आभार आपल्याला मानायचे आहेत. अवघी 5 मिनटं तुमची घेतो. फुलं वाटत बसू नका, फुलं इथं आणून ठेवा. जेव्हा माणसं प्रतिमेच्या पाया पडायला येतील तेव्हा इथली फुलं उचलून इथं टाकतील. उगी वाटत बसू नका. आणि जरी वाटली तरी सगळीकडे वाटू नका. कुठंतरी वार्डात एकाच ठिकाणी वाटायचं असतं, त्यांचं ते वाटून घेतात. त्या लहान लेकरांना कळायचं नाही. म्हणून विनंती आहे, इथं फुलं आणा. प्रातिनिधिक स्वरूपानं
हे 5वं पुण्यस्मरण आहे. उगे इकडे तिकडे काय होतं, लोक लांबूनच फुलं फेकतात, मध्ये इथपर्यंत येत नाहीत. आपली तळमळ काय, त्यांनी फोटो जवळ यावं, दर्शन घ्यावं, ही आपली भावना असते. आणि म्हणून या भावनेचा तुम्ही आदर कराल या अपेक्षेसह या कुटुंबातील सर्व सदस्य, गणेश भाऊ, सुमित दादा, किरण दादा, तुम्हाला विनंती आहे, आजूबाजूला कुठे विखुरलेले असाल तर इथं प्रतिमेसमोर येऊन बसा. मुलं मुली नातवंड सगळेजण, माझी विनंती आहे. अवघी 5 मिनटं तुमची घेतो आणि तुमची रजा घेतो. अवघ्या 5 मिनटात मला कीर्तन संपवायचं आहे. अत्यंत गोड श्रद्धेनं हे कीर्तन या परिवारानं आयोजित केलेलं आहे. या कुटुंबाकरता एकच सुभाषित ऐकून ठेवा, ऐकून. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरतः उदारवंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. अर्थ कळाला ना? होय म्हणा. आईच्या पुण्याईनं लेकरू सात्विक आहे, बापाच्या पुण्याईनं 3ही मुलं चतुर आहेत, खानदानाच्या पुण्याईनं दानशूर आहेत आणि स्वतःच्या पुण्याईनं भाग्यवान आहेत. कलियुगात दोघांकडे देव आहे. ज्याच्या खिशात पैसा आहे आणि काळजात दया आहे, देव त्याच्या जवळ आहे. आणि 2, ज्याच्या ओठावर नेहमी भगवंताचं नाव आहे, देव त्याच्या जवळ आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेल्या अक्षरांसाठी 2 ओव्या खर्च केल्यात. ज्याच्या खिशात पैसा, काळजात दया, देव त्याच्या जवळ आहे. जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, तेथ जाण धनंजया विभूती माझी. अरे म्हणून ज्याचा बंगला मोठा असतो त्याचं काळी सुद्धा मोठा असावं. नाहीतर आपल्या तालुक्यात मन प्रसिद्ध आहे, बडा घर वारा जाई. माझ्याकडे बघा, माझी विनंती आहे, पैसा खिशात ठेवा आणि दया काळजात ठेवा. ज्या दिवशी खिशातला पैसा काळजात प्रवेश करेल त्या दिवशी भाऊ वेगळे राहतात. खिशातला पैसा हृदयात गेला की बहिणीत भावात अंतर पडतं. खिशातला पैसा हृदयात गेला, जावा जावा बोलायचे बंद होतात. खिशातला पैसा खिशातच राहावा, तो कधीही हृदयात जाऊ नये. त्या दिवशी खिशातला पैसा हृदयात जातो ना, त्या दिवशी टक्केवारी काढली जाते. ह्यातलं 2%, त्यातलं 3%, ते काम असं, ते काम तसं. पैसा खिशात ठेवा आणि प्रेम हृदयात ठेवा. विनंती आहे माझी तुम्हाला, पैसा खिशात ठेवला पाहिजे, प्रेम माया ममता हृदयात असली पाहिजे. सगळेच निर्णय बुद्धीनं घ्यायचे नसतात, सगळेच निर्णय बुद्धीनं घ्यायचे नसतात. काही निर्णय हृदयानं सुद्धा घ्यायचे असतात. आपलं हृदय भलेही शरीराच्या लेफ्टला असलं तर त्याचे सगळे निर्णय राईट असतात. पैसा खिशात आणि प्रेम हृदयात, हे सुखी जीवनाचं समीकरण आहे. हल्ली उलटं झालंय, पैशाला लोक इथं ठेवतात. इथं पैसा ज्या दिवशी खिशातला इथं येतो ना, त्या दिवशी महाराज लोक सुद्धा ठरलेल्या तारखा सोडून देतात. त्यामुळे विनंती आहे माझी, मी अवघी 2 मिनटं तुमची घेणार आहे. माझ्याकडे पहा, माझ्या दादानो, भावानो, बहिणीनो, माझी विनंती आहे तुम्हाला. सगळं मिळतं पण माणसाच्या आयुष्यात बाप नावाची गोष्ट पुन्हा मिळत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा. मी मगाशी बोलून गेलो, बापानं काय दिलंय, बापानं काय दिलंय, बापानं काय दिलंय, तर बापानं आपल्याला नाव दिलं. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, चुलीवर भाकऱ्या भाजणारी आई लक्षात आहे, पण ती भाकरी टोपल्यात ज्याच्यामुळे आली तो बाप आमच्या लक्षात नाही. पहिला नंबर आला तर गावभर पेढे वाटणारी आई लक्षात आहे, पण माझ्या लेकराचा पहिला नंबर आलाच पाहिजे याकरता कष्ट करणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे. प्रसव वेदना होताना तरपडणारी आई लक्षात आहे, पण डॉक्टरच्या केबिनच्या बाहेर एरझाऱ्या घालणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे. ज्या दिवशी दिदी तुझा जन्म होतो त्या दिवसापासून बाप स्वतःसाठी जगणं जगायचं सोडून देतो. महाराष्ट्रातल्या मुलांना बापाचं महत्व कळेना झालंय. तिलक वर्मानं, रोहित शर्मानं एखादा रन धावून काढला तो पोरं शर्ट काढून नाचतात. लेका आपल्या बापानं नांगराचं रुमणं हातात धरलं, या बांधापासून त्या बांधापर्यंत दररोज 1000 नॉट आउट रना काढल्या. कधीतरी आपल्या बापासाठी टाळी वाजवायला शिका. माझी विनंती आहे तुम्हाला, कधीतरी बापाचा फोटो व्हॉट्सअपच्या डीपीला, इंस्टाच्या स्टोरीला, फेसबुकच्या पोस्टला टाका. विथ यू म्हणा, मेल्यानंतर जग मिस यू म्हणाल. अरे आपल्या बापानं देह कमवलाय आणि नटानंही देह कमवलाय, याच्यात फार मोठा फरक आहे. नटानं देह कमवला, नटीनं देह मिळवला ते आपल्याला अट्रॅक्ट करायला, आणि आमच्या बापानं देह झिजवला आम्हाला प्रोटेक्ट करायला. हा फरक कळू नये आपल्याला. मुलीला माहेर कुठपर्यंत आहे ताई? जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमचा बाप जिवंत असतो ना, तोपर्यंतच तुम्हाला माहेर आहे. ज्या दिवशी माहेरातून तुमचा बाप निघून जातो, मरतो, दिसत नाही, त्या दिवसापासून लेकीची पावलं जड होतात. माझ्या आईला परवा मी विचारलं, आई का जात नाही ग मामाच्या गावाला? ती म्हणली कोणासाठी जावं? ज्या बापासाठी जात होतो तो बाप राहिला नाही, आता जाऊ वाटत नाही. कांदे बटाटे लसूण येसराची चटणी काय द्यायची गोष्ट असते? येसराची चटणी भाजू द्या,
पण माहेरात जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला माहेरात राहू वाटेल, ते पुरल, लोणच्याची भरणी तुम्हाला येईल. ज्या दिवशी बाप मरल त्या दिवसापासून हातातली पिशवी रिकामी येते. माझं खोटं वाटत असेल तर बापावर लेकीचं प्रेम किती आहे. एकदा बालपण आठवा. तुम्ही लहान होता, तुमच्याकरता घोडा झाला, तुम्हाला त्यानं खांद्यावर घेतलं, त्यानं मोटरसायकल घेतली, लक्ष्मीची पावलं त्यानं त्या गाडीवर उमटवली, घराला आशीर्वाद दिला. जरा पुढचं ऐका. तुम्ही मोठ्या झाल्या, तुम्ही म्हणला होता त्या कॉलेजला नको पप्पा, तिथली फी जास्त आहे. बाप म्हणला तुला काय करायचं आहे फीचं, मी देतो पैसे. फी भरली, तुम्ही शिकला, मोठ्या झाल्या. तुम्ही म्हणाला नको बाबा आता लवकर लग्न करायला. का? अहो ते नको, ते फार खर्च आहे आता, मंडप म्हणा, सोनार म्हणा, ते अमुक तमुक, तुम्ही काही घेऊ नका, नाही जमणार. तू काळजी करायची नाही. हा बाप सोनाराच्या पाया पडल, मंडपवाल्याच्या पाया पडल. एवढं सगळं केलं तुमच्या बापानं. तुमचं लग्न ज्या दिवशी जमलं त्या दिवशी तुमचा बाप एकटा रडला. ज्या दिवशी तुमचं लग्न होतं त्या दिवशी पुन्हा बाप सकाळी रडला. लग्न होऊन नांदायला जाताना जेवढं पाणी चमच्यानं तुळशीला वाहत होती आई, तेवढंच पाणी बापानं पुरीनं तुमच्याकरता डोळ्यात घालवलंय. आणि तुम्ही म्हणता आमच्या बापाला काही कळत नाही. मिठी मारली होती बापानं तुम्हाला आणि तोंडावरनं हात फिरवला होता. तो हात तुमच्या आयुष्यातला शेवटचा हात आहे. त्या दिवसानंतर तुमच्या बापानं तुमच्या तोंडावर हात फिरवला नाही, माहेरात दृष्टी कोणी काढली नाही. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं, त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जागच व्हावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, माहेर किती गरीब असू द्या, पण ज्या पुरीला बापाची मांडी मिळाली त्याच्यासारखा श्रीमंत माणूस जगात कोणी नाही. अण्णा निघून गेले, पण शब्द आहे माझा, ज्याच्या आयुष्यात बाप नावाचा विठ्ठल होता त्याला त्याच्या आयुष्याचं पंढरपूर लवकर गाठता आले, हे कधी विसरू नये. देवाला नवस बोलून देव भेटल, देवाला नवस बोलल्यानं बाप कधी मिळत नाही. लोक कौशल्याचे गोडवे गातात. कौशल्य आई होती. रामा तुझ्या वाचून जगायची नाही, मरून जाईन, मरून जाईन, मरून जाईन असं म्हणतात. 14 वर्ष 14 दिवस तिनं डोक्याला कांगवा नाही लावला. 14 वर्ष 14 दिवस कौशल्यानं आरसा नाही पाहिला. मी मरून जाईन म्हणत राहिली, पण 14 वर्ष मेलीच नाही. पण पोरग वनवासाला गेलंय हे कळाल्याबरोबर तरफडून शेवटचा श्वास घेणारा रामाचा दशरथ नावाचा बापच होता. आणि अजून लोक म्हणतात बापाचं प्रेम नाही. देवकीनं जन्म दिला कृष्णाला, आलाय मांडीवर, पण जन्म झाल्यानंतर गोकुळचा राजा करणं ही बापाची वसुदेवाची कर्तबगारी होती. आणि लोक म्हणतात बापाचं प्रेम नसतं पोरांवर. कीर्तन झाल्या झाल्या पोरीनो बापाला फोन लावा, इकडनं हॅलो म्हणा, तिकडनं तुमचा बाप हॅलो म्हणल. तुमच्या हॅलो म्हणण्यात तुमच्या बापाला कळेल माझी लेक आनंदात आहे का दुःखात आहे. काय झालं ग दिदा, तुम्हाला कसं कळलं अण्णा, तुम्हाला कसं कळलं पप्पा. अगं धडधोन असतात. बापाचं लेकीचं काळीज एक असतं, हे कधीही पोरीनं विसरू नये. माझी विनंती आहे, सफरचंद द्या बापाला, 1 किलो द्या. अर्धी फोड खातं म्हातारं, उरलेलं नातवाला देतं. आणि गावभर सांगतं गणेशराव काय माझ्या पोरानं मला 2 किलो सफरचंद आणले. लेका आपली प्रगती कोणाला सहन होत नाही. आपली प्रगती पचवणारा फक्त आपला बाप आहे, हे कधी विसरायचं नाही. पुढचं अजून टोकाचं बोलतो, 100 रुपयाचा सर द्या बापाला, गावभर सांगतो 1000चा आणलाय. पोरानं 100 रुपये महिन्याला ठेवायला द्यावेत, वर्षाला 1200 रुपये खर्च येईल. म्हातारं गावभर छाताडावरच्या 2 गुंड्या काढून सांगतं माझ्या पोरानं लाखानं कमवले आणि पठ्ठाकडे पैसे ठेवायला असतात. हे कधी विसरू नका तुम्ही. मुलगी पाहायला जाल त्या दिवशी सासरा पहिला प्रश्न करल, जावई पगार किती. अरे तुम्ही 52 वर्षाचे झाला, अजून तुमच्या बापानं तुम्हाला एकदाही विचारलं नाही पोरा तुला पगार किती. आणि लोक म्हणतात बापाचे आमच्यावर उपकार नसतात. बाप म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचवणारी शिडी आहे, संकटातून पलीकडे नेणारी होडी आहे. बाप अशी शिदोरी आहे जी पुरतही नाही आणि कधी सरतही नाही. जोपर्यंत घरामध्ये जिवंत असतो तोपर्यंत नसतं त्याचं भान. निघून गेल्याच्या नंतर न धावायलाही कमी पडतं रान. आहे तोपर्यंत जपा. 5 वर्षानंतर मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असेल बापाचा, पण त्याच्यावरनं फोन करायला म्हातारं जिवंत नसेल. काय गरज आहे 70 वर्ष झाल्यावर तुमचा प्रपंच करायची त्यानं. पण थकत नाही, राब राबते, कष्ट करते. बाप म्हणजे घराचं कुलूप असतं. जेव्हा तो असतो तेव्हा घराला कुलूप लावावं लागत नाही. माझी विनंती आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळा. आज आमचे नामदेव अण्णा नाहीत. ह्या 3 पोरांना कितीतरी माणसं भेटतील आणि म्हणतील रडू नका रे, आम्ही 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 तुमच्या बापासारखे आहोत. अरे बापासारखे आहोत असं म्हणणारे 100 भेटतील, बाप मिळणार नाही हे लक्षात राहू द्या. ज्या दिवशी गेला त्या दिवशी आपल्याला कळते किंमत. आणि बाप कधी कळतो एका वाक्यात सांगू. बाप कळण्याकरता एकतर आपल्या बापानं आपल्याला सोडून जावं लागतं, अन्यथा आपण कोणाचं तरी बाप व्हावं लागतं, त्याशिवाय बाप कळत नाही. हा साधा सोपा सरळ मंत्र लक्षात ठेवा. आज अण्णा नाहीत, पण अण्णांच्या हजारो आठवणी आहेत. 365 दिवसातला असा एक दिवस दाखवा की त्या दिवशी नातीला नातूला अण्णांची आठवण येत नाही का. म्हणून हा 5वा पुण्यस्मरण सोहळा. बस अण्णा हे सगळं आहे ते तुमचं आहे, तुमच्यामुळं आम्ही आहोत.
खरं तर मला आवडलं असतं, मला जर फोन आला असता आणि ह्यांची ही इच्छा होती, ह्या 3 पोरांना विजय महाराजाला, विजयदादाला, गजानन दादाला सागर महाराज बोराटेचं कीर्तन ठेवायचंच होतं. पण यांचं स्वप्न होतं की आपल्या बापाची 75वी करायची आणि 75वेला सागर महाराजाला बोलवायचं. एवढा समाज, एवढा मोठा मंडप, हे काही सोपं वाटलं तुम्हाला? पण दुर्दैव आहे, आज 5वं पुण्यस्मरण घडतंय. हे कुंडलिक दादाला विचारा, सखाराम दादाला विचारा तुम्ही सोपानरावाला, अरे भाऊ जाण्याचं दुःख काय असतं. कर्तव्य केले रे यांनी. माझी विनंती आहे तुम्हाला, कर्तव्य करा. ज्या दिवशी बाप जातो त्या दिवशी कर्तव्य संपतं. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फोटामंदी हसू जरी कनावाकला. घडीवर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लय बगड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कनखर कना, त्याच्या काळ जात सुधा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत कुशाल. बाप घराचा तू पाया इकळ सत्यावर, जेव्हा खचतो न पाया तेव्हा ढासळ ते घर. म्हणून ढासळण्याआधी खचण्याआधी आपलं कुटुंब जपा, हा संदेश देतो आणि तुमची रजा घेतो. जाता जाता विनंती आहे, बरीच माणसं वर्ष श्राद्धाचं खात नाहीत. बाबा हो, अन्न पवित्र असतं. एका बाजूला कीर्तन, दुसऱ्या बाजूला स्वयंपाक, पवित्र ते अन्न, हरिचिंतनी भोजन. खायला काय अडचण आहे? लोक म्हणतात आम्हाला चालत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, अरे हितलं चालत नाही, ढाब्यातलं कसं काय चालतं रे? ढाब्यातलं कसं काय चालतं? शंभड्या बाया, नेपाळचा आचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या, तो चव देऊन खातं. नात करती का यायलाच लागते. हितलं त्याला चालत नाही. काल मला एक जण म्हणे, नाही नाही पण मी काशी केली. नीट काशी कर पण खाय, तुझं कोण खाईल? आणि जरा तरुण पोरं मदत करू लागत जा, वाकत जा, जेवायला वाढू बिडू लागत जा. शास्त्र असं सांगतं, जी तरुण पोरं लग्नाच्या आधी जेवायला वाढू लागत नाहीत त्यांची लग्न लवकर होत नाहीत. एकमेकांना मदत करा, हा संदेश देतो. माझं गाव नातेपुते आहे. माझी बरीचशी कीर्तनं तुम्ही यूट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला सुद्धा ऐकता. बरेचसे व्हिडिओ सुद्धा व्हायरल असतात, तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. पण तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचावं याकरता नातेपुतेला भगवान गोपालकृष्णाचं सुंदर मंदिर आहे, आपण भेट द्यावी. वर्गणी मागत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त या 80 लाखाचं मंदिर पुरं झाले. आणि दुसरी एक सूचना आहे, आमचं नातेपुतेमध्ये छोटंसं हॉस्पिटल आहे, स्पर्श क्लिनिक या नावानं. माझी धर्मपत्नी डॉक्टर आहे. बऱ्याच जणांना वाटतं महाराज लोक अशिक्षित असतात. असं काही नाही बाबा, वेल एज्युकेटेड लोक संप्रदायात आहेत. लोकाला मसोबा खंडोबा आहे, तसं आम्हाला विठोबा आहे. म्हणजे मला देवाला सोडलं नाही. आता मला एक पोरगी सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही कधी आला तर आमच्या क्लिनिकला भेट द्या. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्याकडून एकही नवा पैसा फी आकारली जात नाही. फक्त विनंती आहे, कधी आलाच तर तात्पुरती गळ्यात माळ अडकून येऊ नका, म्हणजे झालं. तर उरलेले पत्रे काढून विकायची पाळी येईल. गणेश भाऊ, तुम्हाला माझं आमंत्रण आहे. 16 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला आमचं भव्य लोकार्पण कृषी मंत्र्यांच्या हस्ते आहे. आपण तिकडं यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि दुसरी एक सूचना, येणाऱ्या 6 नोव्हेंबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत आपल्या परिसरात श्री क्षेत्र चांदोबा चालीम या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्सव महोत्सवानिमित्त, म्हणजे 750व्या जन्मोत्सवानिमित्त चांदोबा चालीम या ठिकाणी भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. फलटण तालुका, खंडाळा तालुका, त्याचबरोबर पंचकृषीच्या वतीनं हा सप्ताह इथं होणार आहे. सगळेजण त्या ठिकाणी आहेत. परम आदरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण सुरेश महाराज सूळ यांच्या नेतृत्वानं आणि सगळ्यांच्या सहकार्यानं 6 नोव्हेंबरपासून सप्ताह होणार आहे. मी सुद्धा एक दिवस तिथं हजेरी लावणार आहे. मोठ्या नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं तिथं आहेत. आपण या कीर्तनकारांच्या कीर्तनाचा आणि या आनंदोत्सवाचा लाभ घ्यावा असं मी तुम्हाला आवाहन करतो. आपण आवर्जून 6 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर
या दरम्यान त्या ठिकाणी हजेरी लावावी आणि सहकार्य करावं असं आवाहन करून सेवेला पूर्णविराम. बाकी कुठली सूचना आहे का? सगळ्या सूचना झाल्या का? कोपर्डे गावात काय ज्ञानेश्वर अजून काय तपोवन, कोपर्डे गावात ज्ञानेश्वर तपोवन नावानं एक वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. 9035 वृक्ष त्या ठिकाणी लावले जाणार आहेत. दर महिन्याला त्या ठिकाणी वृक्ष लागवडीचं शिबिर होतं. आपण सर्वांनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावं अशी सूचना करतो. अजून एखादी सूचना आहे का? हां, अजून एक सूचना आहे. कीर्तन झाल्याच्या नंतरनं रक्तदान करा. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ब्लड डोनेशन मस्ट इम्पॉर्टंट आहे. रक्त जरा शुद्ध होतं, शरीर स्वच्छ होतं. कोरोनानंतर बऱ्याच जणांनी रक्तदान केलं नाही, त्यामुळे रक्तदान करा, फ्रेश वाटतं. मागच्याच आठवड्यात मी रक्तदान केले. असं मस्तपैकी रक्तदान करायचं. चोपदार तुमच्यासारख्या 2 बाटल्या दिल्या पाहिजे. असं 2-4 जास्त द्या. टकाटकमध्ये जेवायला वगैरे सगळ्यांवरनं सर्टिफिकेट सुद्धा आहे. मला वाटतं आता ते कुलदीप ब्लड बँक ना असं काहीतरी आहे बघा. हां, असू द्या, बालाजी ब्लड बँक का. त्यामुळे त्यांना सुद्धा मला धन्यवाद आहे. डोळे तपासून घ्या. कीर्तन झाल्यानंतर डोळे तपासणीत आहेत. बऱ्याच जणांच्या डोळ्यात भावकीतली माणसं खुपायला लागलेत. चेक करून घ्या. बघवना झाले लोकाला, बघवना म्हणजे दिसना झाले असं मला म्हणायचं. त्यामुळे डोळे सुद्धा तपा. बऱ्याच जणाला मोतीबिंदू झालाय, नाहीच बघवत बोराटे आपलं ते सगळ्याच. त्यामुळे माझी विनंती आहे, तुम्ही डोळे चेक करून घ्या. रक्तातलं मीठ, रक्तातली साखर असलं काय विनकरी काय तुम्ही बी चेक करून घ्या अशी तुम्हाला विनंती करतो. पुनश्च एकदा बजरंग लाईट डेकोरेशन यांचे सुद्धा मनापासून आभार. गणेशराव, सुमित दादा, किरण दादा, तुम्हाला आशीर्वाद. अण्णांच्या आशीर्वादानं तुमची भरभराट व्हावी अशा शुभेच्छा देतो आणि मी तुमची रजा घेतो. झालेली सेवा अण्णांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.